तर आणि ऍडिपोज टिश्यूला अरेंज करण्यासाठी त्याला सपोर्ट करण्यासाठी मॅक्रोफॅज प्रेझेंट आहे प्रोटेक्शन देण्यासाठी, फायब्रोब्लास्ट प्रेझेंट आहे मॅट्रिक्स प्रोव्हाइड करण्यासाठी, आणि मास सेल प्रेझेंट आहे की हिस्टामिन सेरोटिन प्रोव्हाइड करण्यासाठी, राईट. त्याच्यामध्ये आपण बघायला भेटतात. पण जसं तुम्ही काय करताय की स्पेसिफिकली या सेल्स मध्ये कॉन्ट्रोसाइट तुम्हाला बघायला भेटते, जे स्पेसिफिकली फक्त आणि फक्त स्पेशलाइज कनेक्टेड टिश्यू, राईट. त्याच्यामध्ये कसं आहे कार्टिलेज मध्ये फक्त बघायला भेटते, ते एक्सक्लुसिव्हली स्पेशलाइज टिश्यू आहे कॉन्ट्रोसाइट. सो द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज नथिंग बट काय असणार आहे कॉन्ट्रोसाइट्स. समजतंय? एक्सक्लुसिव्हली फक्त आणि फक्त स्पेशलाइज कनेक्टेड टिश्यू मध्येच भेटते. आता बाकी जर मेडिकेशन करायचं म्हटलं तर मॅक्रोफॅज, मास सेल and consider fibroblasts are found in a connective tissue proper as well as specialized connective tissue also. त्यामुळे ह्या दोन्हीकडे बघायला भेटतं. पण कॉन्ट्रोसाइट ही एक्सक्लुसिव्ह आहे, फक्त आणि फक्त कोणामध्ये दिसते स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये दिसते, लूज प्रॉपर टिश्यू मध्ये दिसत नाही. हा बरोबर आहे, पण मला सांग की जर त्याने असं स्पेसिफिक वर्ड यूज केलाय स्पेशलाइज टिश्यू, पण त्याच्यामध्ये मला सांग कॉन्ट्रोसाइट आहे म्हणजे कार्टिलेज पार्ट आहे की नाही, एस्पेशली एक्सपेन्सिव्ह वगैरे कोणतं कॉन्ट्रोसाइट त्याच्यामध्ये नाहीये, राईट आहे, त्यामध्ये काय डाऊटच नाही. पण मला स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये कॉन्ट्रोसाइट आहे की नाही. हा, त्याने जर असं स्पेसिफिकली कार्टिलेज बोथ जर म्हटलं असतं तर माझ्या नसतं म्हटलं, राईट. कारण बोथ मध्ये कुठे कॉन्ट्रोसाइट्स आहेत असू असणार आहे. तो स्पेशलाइज कनेक्टिव्ह या क्वेश्चन आला होता, त्यामुळे थोडंसं पॅकिंग करून तुम्हाला माहिती सांगा पाहिजे. म्हणून मी मला काय केलं आहे का की ऍक्च्युअल मध्ये तुमच्या इच अँड एव्हरी टिश्यू मध्ये कोणकोणते सेल पार्टिसिपेट करतात ते माहिती सांगा पाहिजे. 6 टिश्यू मी तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं होतं. सो यू हॅव टू नो द बेसिकली असणार दिस 6 टिश्यू, राईट. Now we will start with as the next topic is nothing but टिश्यूच्या अकॉर्डिंग सॉरी सिस्टमच्या अकॉर्डिंग जर तुम्ही गेला तर नेक्स्ट बेसिकली जे बघायला भेटणार आहे इज नथिंग बट नर्वस सिस्टम आपल्याला याच्यामध्ये वेगळं डिस्कस करायचं. खूप सिंपल फॉर्म मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे जास्त काही तर डिफिकल्टी अशी काही क्रिएट होणार नाहीये. आरामात बेसिकली आपण कव्हर करतो. नेक्स्ट वन, येस. सर्क्युलेटरी सिस्टम आपली इथे झालेली, एक्सेक्युटिव्ह सिस्टम पण झाली आपली. येस, थोडं वाचा, ऍटलीस्ट वन टाइम तरी वाचा. प्लीज जे काही तुम्हाला पीवायक्यू आतापर्यंत सांगितले तर सगळं याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. ओव्हरऑल डिफरंट डिफरंट एक्झामसाठी तुम्हाला नक्कीच काय करणार आहे हे सगळे ओव्हरऑल मदत करताना बघा. तुम्ही जस्ट रीड जरी केले का तरी मोर दॅन सफिशियंट. सो या केसमध्ये काय केलं बघा, नर्वस सिस्टम बेसिकली इथे दिलेली आहे ना. सो त्याच्याबद्दल आपण इथे काय करणार आहे डिस्कस करणार आहोत ऑन बेसिकली नर्वस सिस्टम. ओके, तुमच्यासाठी काय yes. The nervous system of cockroaches consists of series fused in castle segmented arranged ganglia joined by the castle paired longitudinal connective and other castle basically less connectives or the ventral sides. Right? म्हणजे काय वेरिएशन केलं बघा. जस्ट इमेजिन करा तुम्ही कॉकरोच जर असं बघत असाल आणि तुम्ही लॅक्टस शिकवत बघताय. राईट, हा कोणता असणार आहे टॉर्सल, हा कोणता असणार आहे वेंट्रल. सो हा पॉईंट पाहायला माहिती सुद्धा की नर्वस सिस्टम कुठे प्रेझेंट आहे. वेंट्रल रिजन खाली बघायला भेटतात. पहिला पॉईंट क्लिअर झाला. सेकंड थिंग काय प्रेझेंट त्याच्यामध्ये स्पेशल वर्ड यूज केलाय कॅडमिया. आणि कॅडमिया काय असणार त्याच्यासाठी तुम्हाला ऑब्झर्व पॉईंट मेडिटेशन करून दिला. पण कोणताही जर का न्यूरॉन तुम्ही डिस्कस करत असाल बाळांनो तर न्यूरॉन मध्ये हे जे बेसिकली पार्ट असतात वरचा कोणता असणार तुमचा सायटॉन अरेसॉन आणि हा कोणता पार्ट असणार आहे एक्सॉन, राईट. तर सायटॉन जेवढे एकत्रित येतात खूप सारे सायटॉन एकत्रित येतात बंच ऑफ सायटॉन एकत्रित येतात त्यांना अल्टिमेटली आपण काय म्हणतो कॅडमिया बेसिकली मेडिटेशन करतो. आणि एक्सॉन जे असणार ट्रॅक्ट असणार आहे कलेक्टिव्ह असणार आहे ते फर्दर तुम्हाला मदत करताना बघायला भेटणार. म्हणजे लॉंग बेसिकली स्ट्रक्चर बनवून सायटॉन आणि एक्सॉन याच मेनली बेसिकली त्याच्यामध्ये असणारे पार्टिसिपेशन असणार आहे. पण हे बनलंय कसं हे थोडंसं जर मेडिटेशन करायचं म्हटलं तर कॉकरेजची बेसिकली आपण काय करायला डायग्रामॅटिक थोडंसं रिप्रेझेंटेशन करून मला अंडरस्टँड होत आहे. इमेजिन करा बेसिकली याच्यामध्ये असा कॉकरेज जर मेडिटेशन होता, राईट. सो कॉकरेज मध्ये बेसिकली 1 2 3 4 असे अप टू काय असणार स्पेसिफिकली तुमचे सेव्हरल सेगमेंट्स येताना बघायला, राईट. आता ऍक्च्युअल मध्ये काय असणार की त्याची जी नर्वस सिस्टम आहे त्या नर्वस सिस्टमला मधला खूप थोडासा पार्ट कुठं असतो हेडच्या याच्यामध्ये येताना बघायला. बँकवर खूप असणार आहे तर बेसिकली आपला जो थोराक्स आणि अकॅडमिकच्या रिजन मध्ये येताना बघायला लागतात थोराक्सचा पार्ट. ठीक आहे. सो इथं एक बेसिकली काय असतं तुमचा गॅंगलिया असतं. दुसरा गॅंगलिया बरोबर या ठिकाणी येताना बघायला.
राईट. तुम्ही वेंट्रल सेक्शन कडून असं बघताय, इमॅजिन करू शकता. सो 2 टाइप्स असणार आहे आणि याच्यातून काय असणार आहे, कनेक्टिव्ह अशा बाहेर पडताना बघायला मिळतात. राईट, कनेक्टिव्ह असणार आहे. म्हणजे हा कनेक्ट झाला माझा, गँगलिया झाला. पण गँगलिया कुठे आहे? वरती आहे. आणि मध्ये जर डिस्कस करायची होती तर काय असणार पाहिजे? डायजेस्ट सिस्टम असणार आहे. म्हणजे इस्टोफॅगस बघायला भेटणार. सो इस्टोफॅगसच्या वरती जो गँगलिया त्याला म्हणतो सुप्रा इस्टोफॅगल गँगलिया. पॉईंट समजतं मी काय म्हटलं ते. सेकंड काय असणार आहे, इस्टोफॅगसच्या खाली एक दुसरा गँगलिया, तर त्याला मी काय म्हणणार आहे, इंट्रा इस्टोफॅगल गँगलिया असं डेलिमिनेशन करणार आहे. राईट. आता दोन गँगलियाला करेक्ट करण्यासाठी काय असणार आहे, करेक्ट ट्यूब्स येताना बघायला भेटणार आहे. आता करेक्ट इज बर्थडे कशानं एक्झॉन, म्हणजे वरती कोण आली म्हणजे गँगलिया, खाली कोण आली म्हणजे गँगलिया, ह्या दोघांना जॉईन करण्यासाठी कोण असणार आहे, करेक्ट ट्यूब्स एक्झॉनच्या येताना बघायला भेटणार. आता यानंतर जर डिस्कस करायचं म्हटलं तर इकडून म्हणजे वेंट्रल साइड कडून अशी पोझिशन जर का घेतली तर इथे गँगलिया प्रेझेंट आहे, इथे गँगलिया प्रेझेंट आहे. ह्या दोघांना इकडून एक कनेक्टिव्ह आहे आणि खालून एक कनेक्टिव्ह आहे. आता इथून हा गँगलिया कंटिन्यू होणार आहे आणि इकडचा गँगलिया काय असणार आहे, कंटिन्यू होणार आहे. ओके, तर इथं एक गँगलिया, परत दुसरा गँगलिया, तिसरा गँगलिया, चौथा गँगलिया, असं करत 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 बेसिकली स्ट्रक्चर असणार आहे. ऑलमोस्ट एनसीडी किती दिले, 9 गँगलिया तुम्हाला देऊन टाकले. जे की 3 कुठं प्रेझेंट आहेत, थोरेसिक रिजन मध्ये, 6 कुठं प्रेझेंट आहेत, ऍब्डोमिनल कॅव्हिटी प्रेझेंट आहेत. तर थोडंसं समजून घ्या, कारण की आपण बेसिकली ऑस्टियाबद्दल पण डिस्कस केलं होतं. बरोबर काय असतं, सॉरी स्पायरल बद्दल पण आपण डिस्कस केलं. त्याचा नंबर काय व्हेरिएशन मध्ये इथे वाढतो. म्हणजे तुम्हाला माहिती असतं कंपल्सरी. आता आपण स्पेसिफिकली कोणावरती हायलाइट करतोय, कॅमेऱ्यावरती. तर इथलाच नंबर किती दिला तुम्हाला जाईन येताना बघायला मिळतात. त्याबद्दल डिस्कस करूया, ट्रीट करताना मी तुम्हाला सांगतो. सो इथं काय असणार आहे, हा पहिला गँगलिया थोरायसिस मधला, हा दुसरा गँगलिया आला, हा तिसरा गँगलिया आला. आणि दोघांच्या मध्ये कोण असणार आहे, एक्झॉनची कनेक्टिव्ह असणार. सो असं करत करत बेसिकली ओव्हरऑल तुमच्याकडे 9 गँगलिया येताना बघायला भेटणार आहे. त्या 9 गँगलिया मधल्या बेसिकली जर डिस्कस करायचं म्हणजे 3 गँगलिया थोरॅसिक मध्ये, 6 गँगलिया तुमच्या ऍब्डोमिनल रिजन मध्ये येणार. आता यांची एक नर्व कॉर्ड बनते. सिलेक्ट टेस्टमध्ये तुम्ही फक्त या साईडला बघताय, लॅटर सेक्शन कॉर्ड तुम्ही बघताय, म्हणजे तुम्हाला ही वाली बेसिकली काय दिसली, नर्व कॉर्ड दिसली. सायमल्टेनियसली या बाजूची पण आहे, पण ती तुम्हाला दिसत नाही कारण की तुम्ही एका डायरेक्शन बघताय. पण जर का तुम्ही या व्ह्यूला बघितले तर इकडून एक अशी असणार आहे आणि इकडून एक अशी येणार. क्लॅरिटी समजते. सो माझा सिंपल साधा क्वेश्चन आहे, नर्वस सिस्टम ऑफ ऑपरेशन इज प्रेझेंट इन विच डायरेक्शन, मेटल डायरेक्शन. पेड ऑफ काय असणार आहे, गँगलिया बघायला भेटणार आहे. पेड ऑफ काय असणार आहे, याच्यामध्ये नर्व कॉर्ड येतात बघायला भेटणार आहे. सो हिला आपण काय बोलतोय, नर्व कॉर्ड मिळणे आपण डिस्कस करू शकतो, जे ओव्हरऑल बॉडीमध्ये सेव्हिड पसरताना बघायला भेटणार आहे. त्याच्या विस्तार असणार आहे किंवा जे तुमचे डायजेस्ट सिस्टम असणार ओव्हरऑल त्यांना कव्हर करताना बघायला भेटणार आहे. छोटासा टॉपिक इथे मेडिटेशन करून दिलेला आहे. जर डिस्कस करायचं म्हटलं बाळा, तर इकडून यांचे काय पडते, असे बेसिकली प्लेक्सस, प्लेक्सस ब्रँचिंग ऑफ न्यूरॉन कॉल्ड प्लेक्सस. तर यांची काय असणार आहे, अरेंजमेंट इव्हन काय असणार आहे, अशा पद्धतीनं पसरताना बघायला भेटणार. तर प्लेक्सस कुठे गेले, हेडच्या रिजनमध्ये पण सर्टन अमाऊंट मध्ये गेले. म्हणजे हेडच्या रिजनमध्ये जे आपले काय असणार सेन्सरी वगैरे, जसं काय असणार तुम्हाला काय असेल बेसिकली अँटी रिजनमध्ये कोण बघायला भेटणार, थोडेसे कंपाऊंड आयस बघायला भेटणार, पलीकडे कोण आहे तुमचे अँटीना बघायला भेटणार. सो अँटीनाला त्यानंतर काय असणार आहे, आईसला आणि सोपतीला माउसवर ते तुम्हाला बॅक्टेरियल पार्क म्हणून एक वर्ड आहे. स्टडी करतो त्यावेळी. सो त्या ठिकाणी काय असणार, हे जे पार्क असणार, या 3 सेन्सरी ऑर्गनला रेग्युलेट करण्यासाठी जी नर्वस सिस्टम आहे ती फक्त इथूनच व्यक्तीला बाहेर पडताना बघायला भेटणार. म्हणजे ऍज कम्पेअर्ड जर डिस्कस करायचं म्हटलं ना तर तुमच्या हेडमध्ये, गॉर्मेंटच्या हेडमध्ये एकदम लिटल बिट अमाऊंट मध्ये काय नर्वस सिस्टम. बाकी मेजॉरिटी लेवल जर वेळ कुठे असणार आहे, ऍब्डोमिनल रिजन आणि थोरॅसिक रिजन मध्ये गेलेले आहे. याचं स्टेटमेंट सांगितलं. आपण जर पर्टिक्युलरली कॉक्रोचचं हेड जर कट केलं तर अप टू सेव्हरल काय असणार आहे, एक डेज पर्यंत, 7 डेज पर्यंत, 1 वीक पर्यंत हा कॉक्रोच ऍज इट इज लाईफ कंडिशन मध्ये राहू शकतो. कसं पण, कारण की त्याचे मॅक्झिमम जे पार्ट्स नर्वस सिस्टम कशामध्ये प्रेझेंट आहे, ऍब्डोमिनल रिजन प्रेझेंट आहे. ही नर्वस सिस्टम इथे मेडिटेशन करून दिलेली आहे. कळतंय? ऍसिड समजलं मला नव्हतं. नर्वस सिस्टम काय असतात बघा, ऍसिड काय असतं क्लिअर केले. ती गँगलिया लाईन मध्ये असणार थोरॅक्स, राईट ना, थोरॅसिक रिजन मध्ये 1 2 3. पण काय असतं तुम्हाला याच्यामध्ये 6 काय असणार आहे, ऍब्डोमिनल रिजन मध्ये. सो 1 2 3 4 5 आणि 6 आपलं मेडिटेशन. पण काय असतं, the nervous system of cockroach is spread throughout the काय असणार बॉडी. जसे आपल्यामध्ये पेरिफेरल रिजन मध्ये सगळे पसरलेले, तसे त्यांच्यामध्ये पण काय असतं पसरताना याला बघायला भेटतं. तर हे होल्स काय असतात, बीट ऑफ नर्वस सिस्टम, त्याचं मेनिंग समजतं एकदम थोड्याशा थोड्याशा काय असणार हेडमध्ये बघायला भेटणार. रेस्ट ऑफ द सिच्युएटेड अलॉंग विथ काय असणार, वेंट्रस साइड, बेली साइड पार्ट ऑफ द काय असणार स्टोन लोअर रिजन, खालून मॅक्सिमम असणार वेंट्रस साइड मध्ये ऍब्डोमिनल रिजन मध्ये.
आता काय सांगतो बघा. सो नाव यू अंडरस्टँड दॅट इफ काय सांगतो इथं असोसिएशनचा क्वेश्चन करू शकतो बरं का. जर आपण एखाद्या कॉक्रोचचं हेड कट केलं तर 7 दिवसांसाठी त्याची बॉडी सर्वायव्ह राहते. तर रिझन काय असणार आहे, कारण की मिनिमम अमाऊंट मध्ये काय असणार जे स्पेसिफिक हेडमध्ये पॅटर्न कुठे असणार आहे, बॉडीमध्ये असणार आहे, ॲब्डोमिनल मध्ये असणार आहे. रिझन बनणार आहे. सो असोसिएशन हा क्वेश्चन करण्याची पॉसिबिलिटी काय असते बघा. हेड अ कॉक्रोच कट आउट इट विल स्टील लाईफ फॉर द लॉंग as long as काय असणार 1 week 7 days basically डिस्कस करू शकतो. In the head region, the brain is constantly represented by the supraesophageal fascicle ganglia. समस्येचं काय असणार आहे, सुप्राएसोफेगल का म्हटलं, कारण की इथं जी इसोफेगस आहे त्याच्या वरचा गँगलिया असणार आहे इंट्रा और बेसिकली आपण लोअर रिजनचं डेलिव्हेशन करू शकतो. आता सुप्राएसोफेगल गँगलियाचे काय निघाले तिथून सांगा मला. पर्टिक्युलरली तुमचे स्पेसिफिकली ब्रँचेस निघाले न्यूरॉनचे, तिथे कंट्रोल करणार कोणाला आईसला आणि तुमच्या स्पेसिफिकली तेच अँटीनेच्या रिजनला डेलिव्हेशन करून दे. सो सप्लाय द नर्व अँटीना काय असणार आहे कंपाउंड राईट. म्हणजे लोअर रिजन मध्ये असतं कोणती इंट्रा, ती कोणाला म्हणणार आहे पार्कला, जे की काय बेसिकली असे ऑर्डर बघायला भेटणार आहे. बघा इथे कॉक्रोच सेन्सर बेसिकली नाव माहित असतं. पहिला काय असणार आहे अँटीना दिलेले, फर्दर काय असणार आहे आणि 2 टाईपचे असणार आहेत. सिंपल कंपाउंड प्रोबॅबिलिटी आपण कोणावरती घेतोय एस कंपाउंड बद्दल मॅक्सिलर पार्ट राईट. तुम्ही जर का हेडचं स्ट्रक्चर बघितलं तर मॅक्सिलर बेसिकली असे सेगमेंटेड स्ट्रक्चर एक डेलिव्हेशन करतो या फॉर्ममध्ये. तिथे जर पण काय असणार मॅक्सिलर पार्ट, लॅबेल पार्ट बघायला भेटणार आहे. आता हा जो पॉईंट आहे तो तुम्हाला कुठे सांगितलेला आहे, पर्टिक्युलरली एनसायटी मध्ये हेडचं स्ट्रक्चर स्टडी करताना तुम्हाला डेलिव्हेशन नाही केलेलं. हा पॉईंट आहे कुठे भेटणार आपल्याला, तेच नर्वस सिस्टम हा पॉईंट असतो. ॲनल काय बेसिकली दिलेलं तुम्हाला त्याचं जे बेसिकली सेन्सरी ऑर्गन दिले की जे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम किंवा ऑब्जेक्टला आयडेंटिफिकेशन करण्याचं काम करताना बघायला भेटतात. कंपाउंड बद्दल स्पेसिफिकली डेलिव्हेशन करून सिच्युएटेड डॉर्सल सरफेस राईट ना. कोणता झाला तुमचा डॉर्सल, खाली एकदम दाखवलं असतं तर वेंटरकडे गेलं असतं, पण बरोबर वरती डॉर्सल रिजन शो केलं. पोझिशन ऑफ दिस काय असतं कंपाउंड इच Ice is consist of असणार आहे 2000 hexagonal oblique area. नंबर मी कसा होता शेप कसा होता 2000 दिलेलं आहे हेक्सागोनल, तिथे 3000 दिलं पेंटागोनल केलं राऊंड स्ट्रक्चर राईट ना. हेक्सागोनलच्या फॉर्म परत सिंगल काय असणार आहे ओबेटेरियम, खूप साऱ्या ओबेटेरियम विथ द हेल्प ऑफ काय असणार आहे सेव्हरल ओबेटेरियम. अ कॉक्रोच कॅट काय असणार आहे रिसीव्ह सेव्हरल काय असणार आहे इमेजेस, बिकॉज यामध्ये जो काय स्पेसिफिकली असणार तर आयच आपण एका मेडिटेशन करायचा म्हटला तर आयच मध्ये कसे असणार खूप सारे बेसिकली त्याचे कंपोनेंटचे फ्रॅगमेंट्स आहेत बघायला मिळतात. आणि इच अँड एव्हरी फ्रॅगमेंट्स हा सेपरेट काय असणार आहे आउटसाइडला बघणारा बघायला भेटणार. त्यामुळे प्रत्येक याच्यामधून काय असणार सेपरेट सेपरेटच्या इमेजेस बनणार त्या इमेजेस एकत्र कलेक्ट केल्यामुळे जे इमेज अल्टिमेटली बनताना बघायला भेटणार ती कशी असणार आहे मोझॅक येताना बघायला भेटणार. मोझॅक असणारा बेनिफिशियल करतो ब्लर इमेज बेसिकली फॉर्म बघायला भेटणार. the characteristic identification. This kind of vision called as a mosaic. Related visions are mosaic. Or the vision as the more as sensitivity, but resolution as a low होता the question तुम्हाला त्याच्या बरोबर ऑपोजिट जाऊ शकतो. काय केलं त्यांनी हाय बेसिकली रिझोल्युशन दिलं आणि सेन्सिटिव्हिटी जर का लो दिली तर ते कॅरेक्टरिस्टिक चांगलं होतं. सिंपल आहे झाली. कंपाउंड कशा असतात त्याच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी जास्त आहे, रिझोल्युशन कसं आहे कमी आहे, वरती इमेज कशी बनणार आहे ब्लर, तरी प्रॉपर्टी व्हॅल्युएशन करून ते काय असणार आहे बेसिकली कॉमन ड्युरिंग द नाईट हेल्थ इम्पॉर्टन्स काय असणार आहे नॉक्टर्नल विजन. सो इन जनरल मध्ये या ऑर्गॅनिझमचे प्रॉपर्टी काय करायची वेगळे समजलं काय पर्यंत बघायचं. समजलंय का कळलं का कुठे कळलं कुठे ठिकाणच्यामध्ये
सांगायचं म्हणजे मी पाटील तुझ्या प्रॉब्लेम आहे पाटील काय प्रॉब्लेम सो एनसीडीचा हा कंटेंट जो दिला आहे नर्वस सिस्टम बद्दलचा तो रिकव्हर झालेला आहे. आता इन जनरल मध्ये मेजॉरिटी लेवलला तुम्हाला जो डिफिकल्टी क्रिएट करणारा पार्ट आहे ती पार्ट असणार रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता यांच्यामध्ये जे काही स्पेसिफिक कॅरेक्टर मी इंट्रोड्यूस करून देणार आहे त्यांना व्यवस्थित करण्याची वेगळी माहिती असून द्या. बघा याच्यामध्ये काय असणार. फर्स्ट ऑफ ऑल आपण मेन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बद्दल डिस्कस करणार. राईट ना डायग्राम पण इन्साइड दिले टाकले ते डायग्राम एका बाजूला आणि प्लस कंटेंट जो असणार तो एका बाजूला मी तुम्हाला शो करतो प्लॅन करून नर्वस सिस्टम आपण इथे डिस्कस केली. Yes. Yes. Then reproductive system. बघा त्याच्यामध्ये काय काय कोणकोणते कशाचे पार्ट असतात. त्यासाठी ना इथं ऍक्च्युअली कंटेंट काय दिलं सांगून क्लिअर करून घेऊया. आता इथं आपण जर इन्सर्ट बघतोय राईट का या स्पेसिफिकली कॉक्रोच मध्ये जे काही रिप्रोडक्शन होताना बघायला भेटतं ते कसं असतं थोडं रेट समजून घ्या. कॉक्रोच इन जनरल मध्ये पहिले त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोघं पण प्रेझेंट आहे पण ऑर्गॅनिझम कसं झाला युनिसेक्शुअल अरे सॉरी राईट ना युनिसेक्शुअल काय असणार ऑर्गॅनिझम येताना बघायला भेटतात. आणि आपण काय करायला पाहिजे डायशियस बायसेक्शन एक मिनिट मोनोशियस डायशियस म्हणायला पाहिजे डायशियस होताना बघायला भेटतात. राईट देन त्यानंतर ना नेक्स्ट कॅरेक्टर जे बघायला भेटतात आपण सेक्सेस आयडेंटिफाय केलं फर्टिलायझेशन आपल्याला कसायला पाहिजे कसं इंटरनल और एक्सटर्नल इंटरनल फर्टिलायझेशन असतं इंटरनल फर्टिलायझेशनची बेसिकली प्रोसेस परफॉर्म करतात. आता इंटरनल फर्टिलायझेशन झाल्यानंतर यांच्यामध्ये डेव्हलपमेंट कशी असणार आहे डायरेक्ट और इनडायरेक्ट इनडायरेक्ट डेव्हलपमेंट येताना बघायला भेटतात कशी असणार आहे डायरेक्ट बेसिकली एलिमिनेशन करून म्हणजे त्याच्यामध्ये नक्कीच काय बनणार आहे लार्वा बनताना बघायला भेटणार आहे आणि लार्वाचं बेसिकली नेम आहे काय म्हणतो आपण याला काय म्हणतो हे क्लॅरिटी जो लार्वा लिम्फ लिम्फ पासून ज्यावेळी काय होणार आहे बाळांनो अडल्ट होतो काय बनणार आहे अडल्ट बनताना बघायला भेटणार म्हणजे डेव्हलपमेंट झाली डेव्हलपमेंट येताना बघायला भेटणार राईट ना. सो या टाईपच्या डेव्हलपमेंटला एक नाव दिलंय पोरो मेटाबुलस काय असणार आहे डेव्हलपमेंट दिलंय असं काय दिलंय ना काय दिलंय दिलंय ना. तर या कंडिशनला थोडंसं जरा खोल घ्या पोरो मेटाबुलस काय असणार तुम्हाला तर म्हटलं असणार शेवटचं मिनिंग जर समजत नसेल तर क्लिअरली मेन्शन करून दिल्यावर नीड्सचं कन्व्हर्जन अडल्ट मध्ये होतं किंवा त्याची डेव्हलपमेंट होते या प्रोसेसला टाईपच्या सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो ओरो मेटाबोलस राईट ना त्यासाठीचा वर्ड तुम्हाला नक्कीच सापडतं आपण चेक बघत त्याच्यावर क्लॅरिटी ओके ना. जर प्रॉपर्टीज बेसिक लेवलला करायला काय करा की कॉपरेश बद्दल माहिती असतो खूप सिम्पल सगळ्या गोष्टी दिल्यात आणि मी तुम्हाला खूप वेळा मल्टिपल टाइम्स सगळ्या गोष्टी सांगत आहे त्यावेळेला आपण ऍनिमल व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कस केलेला आहे तर काही जास्त डिफिकल्ट आहे आरामात तुम्ही पॉईंट कव्हर करू. आता जसं आपण काय केलं होतं की ह्युमन मध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आपण स्टडी केली होती त्यामध्ये काय असणार आहे काही बेसिकली एक्सटर्नल जॅरेटल इंटरनल जॅरेटल कोरियल काय असणार आहे प्रायमरी सेक्स ऑर्गन सेकंडरी सेक्स ऑर्गन आपण डिस्कस केले सिमिलर केसेसमध्ये यांच्यामध्ये पण ती प्रॉपर्टी येणार राईट ना. सो जसं मेल मध्ये ह्युमन मेल मध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन काय बघायला भेटणार टेस्टिस विच इज मेल रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स फर्स्ट फॉर्म बेसिकली असणार राईट ना. सिमिलर केसेसमध्ये कॉपरेशन मध्ये पण सेम कॅरेक्टर आहे म्हणा कॉक्रोच मध्ये पण हे बघायला भेटणार ते त्यानंतर आपल्यामध्ये काही ऍक्सेसरी टर्म्स किंवा ऍक्सेसरी क्लॅन्स आपल्याला बघायला भेटतात आपल्यामध्ये काय असणार आहे वॅसा डिफरन्शियल वॅसा डिफरन्शियल ना त्यानंतर रेटिव टेस्टिस हे बेसिक आपण वर्ड डिस्कस केले त्याच्यामध्ये पण वॅसा डिफरन्शियल आणि काय असणार आहे सेमिनल वेसिकल हे त्यांना बघायला भेटतात राईट ना. ते त्यानंतर मेलमध्ये एक स्पेशल ग्लँड बघायला भेटत होती चला जी पेड फॉर्म होती सर ग्लँड आणि एक अनपेड होती रोस्टेड ग्लँड राईट ना त्या रेसिपी ग्लँड आपण डिस्कस केलं त्याच्यामध्ये पण एक स्पेशल ग्लँड बघायला भेटतात तिचं नाव काय असणार आहे मशरूम ग्लँड काय असणार आहे मशरूम ग्लँड पेली ग्लँड अशा काही स्पेसिफिकली ग्लँड तुम्हाला इथं मेनली इन्क्लूड करून दिलेले आहेत त्यांच्याबद्दल आपण डिस्कस करणार. नंतर काय होणार आहे की स्पॉमचं ज्यावेळी प्रोडक्शन होईल त्या स्पॉमचं प्रोडक्शन झालं तर ते जे स्पर्मेटो फोर बनतात त्या स्पर्मेटो फोरच्या अराउंड काय करायचं आपल्याला स्पेसिफिकली लेअर्स टाकायचे राईट ना. ते लेअर कशा कोणत्या बनणार ते पण आपण मेनली याच्यामध्ये डिस्कस करून घेऊया. काय यासाठी सांगते बघा फर्स्ट ऑफ ऑल येस बोथ डायशियस ऑर्गॅनिझम झाला फर्दर काय असणार पिक्चर हॅव बीन असणार वेल डेव्हलप रिप्रोडक्टिव्ह काय असणार ऑर्गन्स. सो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जर मेनली मेशिंग करायचं म्हटलं जो क्वेश्चन बनणार आहे स्टेट फॉर डेन्सिटीचा काय असणार समजून घ्या सुरुवात कुठून होताना बघायला भेटणार
पेअर ऑफ टेस्टिस बघायला भेटतात. लाईन होणार आहे इच लॅटरल साइड ऑफ असणारे 4 to 6 काय असणाऱ्या ऍब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये त्यांना बघायला भेटतात सेगमेंटेशन मध्ये वेगवेगळे सो त्याला जर का तुम्ही टेस्टिंग काय केलं माहिती का या वेळेला जर अंडरस्टँड करायला गेलं तर डायग्राम मध्ये वेगवेगळे करून दिले वेबसाईट मध्ये काय केलं मला त्याचे तुम्हाला सेगमेंट असतं इथे काय त्याला 4, 5 आणि 6 पर्यंत त्याला बघा क्लॅरिटी येते तुमची सेगमेंट आता ही जी अरेंजमेंट असणार आहे कोणत्यासाठी टेस्टिस तुमच्या इथे आणले त्याचे छोटे छोटे काय असणार आहे तुम्हाला सेगमेंट वेरिफिकेशन करून दिले त्यांच्यामध्ये एस्पेशली जर करायचं म्हटलं काय असणार आहे पर्टिक्युलर तुमचं प्रोडक्शन येस पंपचं होताना बघायला भेटणार आता त्याचे स्पंप असतात ते पुन्हा कॅरी होताना बघायला भेटतात सो कॅरी करण्यासाठी डेफिनेटली याच्यामध्ये काय असेल पाहिजे व्याथा डिफरन्स तो इथे पण तुम्हाला काय बघायला भेटणार आहे व्याथा डिफरन्स त्यांना बघायला भेटणार त्यानंतर व्याथा डिफरन्स एक छोटीशी ते प्लॅन येताना बघायला भेटणार ते प्लॅन इथे हे काय केलं की आतमध्ये दाखवले पण प्रॉब्लेम ही फर्दर काय असणार येतानाच बघायला भेटणार तिला म्हणतोय आपण काय सेमिनार बेसिकल्स काय तुमची सेमिनार बेसिकल ते सेमिनार बेसिकल आतमध्ये आलेले आहे आता फर्दर काय होतं मला सांगा आपल्यामध्ये सेमिनार बेसिकलचं काय फंक्शन होतं सेमिनार प्लाझ्मा स्क्रीन करायचं राईट ना जर एखाद्या समजा पर्सनची आपण काय केलं माहिती का सेमिनल वेसिकल जर आपण लायगेट केली तर जे सिमेन असतात त्याच्यामध्ये प्रेझेंटर असते सिमेन जे इजॅक्युलेट केलं जाणार आहे त्याच्यामध्ये स्पर्म प्रेझेंटर absent प्रेझेंट चला सेमिनल प्लाझ्मा जो असणार आहे जे सेमिनल प्लाझ्मा आपण डिस्कस करणार त्याची अमाऊंट कशी असणार खूप कमी असणार बिकॉज 60 to 80% ऑफ semen is formed by the seminal vesicle तर सेमिनल बेसिकली मी लायगेट करून टाकली ब्लॉक करून टाकली तर डेफिनेटली येणारे जे काही सेमिनल असतात त्याच्यातून फक्त बघायला भेटेल कॉन्ट्रिब्युशन तर खूप कमी येतात बघा क्वेश्चन आहे बरोबर तुम्हाला सांगितलं फर्दर मेनली इन्क्लूड काय करून दिलं बघा आपल्यामध्ये सिमेनल प्लाझ्मा प्रोड्यूस करायचं काम कोणाचं सेमिनल बेसिकलचं कॉक्रोच मध्ये या सेमिनल बेसिकलचं काम काय असतं स्टोरेज ऑफ काय असणार आहे स्पर्म म्हणजे ज्यावेळेस स्पर्म टेस्टिस मध्ये फॉर्म केले जाणार आहे बाहेर बेसिकल काय असणार आहे व्यासा डिफरन्स करून सेमिनल बेसिकल मध्ये येणार आहे आणि इथं स्टोअर केले सर कोणाला स्पर्म राईट ना सो तुम्हाला बेसिकली जी काय डायग्राम एनसीडी दिलं त्याच्यामध्ये ब्रॅकेट मध्ये जर त्याचे फंक्शन येते तरी बोर्ड तसं बेसिकली काय असणार टेस्टिस बद्दल मी काय करणार आहे फॉर्मेशन ऑफ काय असणार आहे गॅमेट काय असणार आहे स्पर्म एलिमिनेशन करू शकतो त्याच्यामध्ये काय लिहिलं स्टोअर ऑफ स्पर्म एलिमिनेशन करू शकतो स्टोअर होताना बघायला भेटणार ते कॅरेक्टरिस्टिक फीचर्स मला असायला पाहिजे आता महत्वाची काय काय केलं बघा की जे सेमिनल बेसिकल असणार आहे तिच्या अराउंड तुम्हाला एक इम्पॉर्टंट ग्लँड एलिमिनेशन करून त्या बेसिकली ग्लँडला आपण हिला एक नेहमी करतो काय म्हणणार हिला स्पेसिफिकली मशरूम ग्लँड कारण दिलं त्याच्यामध्ये स्मॉल ट्युब्युल्स लॉंग ट्युब्युल्स तर ह्या ऍक्च्युली कोण आहे मशरूम ग्लँड बेसिकली बघायला ओके मशरूम ग्लँड बेसिकली आपण तिला एलिमिनेशन करून या मशरूम ग्लँडच्या आत स्मॉल ट्युब्युल्स आणि लॉंग ट्युब्युल्स येताना बघायला राईट ना तर हे स्मॉल ट्युब्युल्स काय करतात जे काही स्पेसिफिकली टेस्टिस मधून स्पर्मचं प्रोडक्शन झाल्यानंतर ते व्यासा डिफरन्सच्या मधून त्याने सेंट्रल वेसिकल मध्ये आले तर सेंट्रल वेसिकल मध्ये आल्यानंतर याच्या अराउंड छोटे छोटे बेसिकली जे ट्युब्युल असणार आहे ते काय करणार आहे की पर्टिक्युलरली इथल्या स्पर्मला प्रोव्हाइड करणार आहे न्यूट्रिशन काय प्रोव्हाइड करणार आहे न्यूट्रिशन आणि ते त्यानंतर फर्दर ज्यावेळी स्पर्म मॅच्युअर होत जातील तर त्यांना पॅकेजिंग करायचं पॅकेट मध्ये बनवायचे राईट ना स्पर्मॅटो फोर बेसिकली बनवायचे आपल्याला स्पर्मॅटो फोर म्हणजे असणार पॅकेट ऑफ स्पर्म तर त्यांच्या अराउंड 3 लेअर बनवण्यासाठी राईट आता 3 लेअर मध्ये पहिली लेअर जी बनवून त्यांचं काम करते कोण करतं लॉंग ट्युब्यूज करून देताना बघायला भेटतात समजते तर काय सांगतो ते लेअर मध्ये काही पर्यंत काय झाले ते मशरूम ग्लँड पर्यंत राईट का यासाठी काय सांगते त्याच्यामध्ये यासाठी मध्ये यासाठी काय काय तुम्ही सेकंड पर्यंत आपण गेलो एक्सटर्नल जनरेटर्स आर काय रिप्रेझेंटेड बाय द मेल कोरोपोफायसिस आता एक्सटर्नल म्हणजे काय झाले एनसाठी हे जे तुम्हाला पर्टिक्युलरली पार्ट मिळतो तो कोणते असणार जस्ट लाईक दिस इन्क्युलेटर परत काय असणार आहे लेफ्ट फॅलोमियर और काय असणार आहे सुडो पेनिस और काय असणार आहे कॉर्डल स्टॅन्ड अॅनल सर्काय येस वेंट्रल अँड राईट काय असणार आहे फॅलोमियर्स दीज आर दी काय असणार आहे एक्सटर्नल जनरेटर्स वेलमध्ये एक्सटर्नल जनरेटर सिम्पलमध्ये कोण असणार आहे पेनिस असणार आहे कॉक्रोच मध्ये हे सगळे काय असणार स्पेसिफिकली एक्सटर्नल जनरेटर्स असणार आहे ओके मी तुम्हाला ज्यावेळी बेसिकली कॉक्रोचची मॉर्फॉलॉजी टीचिंग करतो त्यावेळी आपण मेलचे बेसिकली फिमेलचे काही पार्ट्स आपण डिस्कस करतो
त्यावेळी तुम्हाला बेसिकली समजले नक्की कोण आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये आता तुम्हाला ते सगळे वर्ड्स डिस्कस होणार आहे. काय काय असणार इंटिलेटर फॅलोपियन सुडोपेनिस स्कॉलर और फॅलोपियन सेमिडिकेशन करून देईल ते ऑल एक्सटर्नल जनरेटर्स ऑफ काय असणार आहे कॉकरोच बरोबर. त्यासाठी हे स्टेटमेंट क्लिअर होते का समस्या त्याच्यामध्ये काय दिले राईट त्या प्रॉपर्टीला बेसिकली काय करायचं तर फर्दर नेक्स्ट वन इथे काय दिलेलं बघा क्लॅरिटी होतं हे स्पर्म अपस्टोर मग आता याच्यामध्ये काय झालं जे काही स्पर्मचं प्रोडक्शन असणार आहे कुठे स्पेसिफिक आपल्या टेस्टिसमध्ये जे फॉर्म झाला असणार और इथे व्हॅलिडेशन करू दिलं ऑब्वियसली एक पॉईंट व्हॅलिडेट करून घ्या जे काही फेलोमेन्स असणार आहे और गोनोकोफाइट्स असणार आहे ते सगळे असिमेट्रिकल स्ट्रक्चर मध्ये बघायला भेटणार कोणी सेम नाहीये ते फिलेटर घ्या सुडोपेनिस घ्या राईट हँड जर घ्यायचं पडेल वेटरन डॉर्सल जर तुम्ही फॅलोमेन कोणी एकसारखा नाही घ्यायचं वी कॉल इट असिमेट्रिकल स्ट्रक्चर व्हॅलिडेशन राईट काय स्ट्रक्चर सराउंडिंग बाय काय असणार आहे मेल गोनोफोर आता मेल गोनोफोर म्हणजे काय असणार म्हणजे ओपनिंग व्हॅलिडेशन हे काय असणार आहे ते पण तुम्हाला क्लिअर करून बघतो जर डिस्कस करायचं म्हटले तर इथं बेसिकली काय असणार आहे तर ओपनिंग घेताना बघायला लागतं ऍक्च्युली या शब्द इथे ओपनिंग व्हॅलिडेशन होऊन त्याला आपण काय होतंय मेल गोनो मेल गोनो त्याचं मिनिंग काय असतं की जनरल ओपनिंग ओपनिंग बघायला भेटणार प्रॉपर्टी काय केली व्हॅलिडेशन करून नाव द नेक्स्ट वन त्याचा पुढचा कंटेंट काय व्हॅलिडेशन करते बघा येस इथं जे काय स्पर्मचं प्रोडक्शन करताना बघायला लागतंय राईट काय सांगितलं तुम्हाला स्पर्म are stored in the cellular vesicle and it's grouped together in the consonant form of S buttons called as medication regular S spermatophore. Clarity समजते आपल्यामध्ये पण बेसिकली काय होतं ज्यावेळी स्पर्म बाहेर पडतात त्यावेळी पण त्याला काय केलं ते कॉम्युलेट होताना बघायला लागतात आता मी तुम्हाला स्पर्मच्या वेळी और बेसिकली ज्यावेळी इजॅक्युलेशन होतं ना इजॅक्युलेशन होत असताना समजून घ्या सिमेंटचे असणार आहे ते लिटरली कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहे तर फ्लूइड फॉर्ममध्ये असणार राईट आता दिसलाय जर का सर्दीच्या टायमिंग मध्ये स्पेशली जर सांगायचं म्हणजे आपण जेव्हा स्कूटर बाहेर डिस्ट्रिब्युट जातो स्कूटर कसा असतो हार्ड असतो ठीक असतो बिकॉज हार्ड राईट ना पण ज्यावेळी बेसिकली सुरसुरी चालू असते त्यावेळी कसं असणार लिक्विड लिक्विड मटेरियल स्प्रे करावं लागतं सिमिलर केसमध्ये काय माहिती का की ऍक्च्युअल मध्ये येस तर प्रॉपर्टी समजून घ्या मला काय सांगायचंय सिमेंटची तर सेम भाव एकदम कन्सिस्टन्सी येताना बघायला इजॅक्युलेशन होत असताना कोऑग्युलेट झालं असतं याचं मिनिंग काय असणार की तिथं एनर्जी कन्झर्व करून टाकायची पण तसं फिमेलच्या व्हॅजिनल ट्रॅक मध्ये काय होतं की स्पेसिफिकली सिमेंटच्या वेळी आपण इजॅक्युलेट होताना बघायला भेटणार तर लिक्विडिफाईड होताना बघायला भेटणार एक्झॅक्टली सेम कंडिशन मध्ये कॉक्रोच मध्ये ज्यावेळी काय केलं जाणार बघा याच्यामध्ये कॉक्रोच मध्ये इथून ज्यावेळी स्पर्म बाहेर पडताना बघायला भेटणार टेस्टिस मधून टेस्टिस मधून स्पर्म ज्यावेळी बाहेर पडतील ते काय स्पर्म असे वेगवेगळे नसतात पळावं स्पर्म जे असणार त्याचे वेगवेगळे नसतात त्या स्पर्म जे असणार ते सगळ्यांना एकत्रित असं पर्टिक्युलरली ग्लू केलं जाणार असं बेसिकली फॉर्म केलं जाणार असं त्यांना कव्हरिंग करताना बघायला भेटणार तर एक लेअर झाली दुसरी लेअर झाली अशी तिसरी 3 लेअर पर्यंत त्याला असणारी फॉर्म करून घेताना बघायला भेटणार तर त्याला ग्लू करणं पाहिजे त्याचा मेन पर्पज काय पर्पज आहे की ज्यावेळी बेसिकली वेलच्या बेसिकली काय असणार इजॅक्युलेटेड डक्ट मधून व्हॅलिडेशन करून व्हायसाठी ना इजॅक्युलेटेड डक्ट मधून ज्यावेळी हे फिमेल फिमेलच्या बेसिकली काय असणार आहे की जेनेटल पाउच मध्ये इजॅक्युलेट केलं जाणार आहे त्यावेळी ते बेसिकली काय केलं पाहिजे की स्पर्मेटिका नावाचा बेसिकली पार्ट आहे फिमेल रिसिव्ह केला जाणार तिथं ऍक्च्युअली कोण असणार आहे वचन असतात वचनाच्या रिजन मध्ये बेसिकली आपण ह्युमन मध्ये घेतले तर वचन बेसिकली कुठे आउटसाईडला बघायला भेटतात कॉक्रोच आउटसाईड नसते इनसाईडला येताना बघायला आता इन्सर्टच्या रिजन मध्ये काय असतं की स्पेसिफिकली त्यांचं डेव्हलपमेंट अशी मेनली होताना बघायला मिळते रिसिव्ह होताना बघायला भेटतात सो इजॅक्युलेशन करत असताना पण कधी सेपरेट जात नाही त्यांच्या अराउंड काय असणार मेम्ब्रेन असणार आता मेम्ब्रेन पासून त्याचे पाऊच लाईक स्ट्रक्चर बनणार आहे पॅकेट लाईक स्ट्रक्चर बनणार आहे या स्ट्रक्चर पॅकेट लाईक स्ट्रक्चर आपण म्हणतो स्पर्मॅटोफोर स्पर्मॅटोफोर हा डिस्प्ले कोण तुम्हाला त्याला पाहिजे त्याचं मेनिंग काय म्हणतात पॅकेट ऑफ पॅकेट्स ऑफ स्पर्म क्लिअर होतं ते बेसिकली काय असणार आहे मेलमध्ये स्ट्रक्चर बेसिकली काय असणार अशा पद्धतीनं फॉर्म होताना बघायला भेटणार तर ती प्रॉपर्टी काय केली की मेनली इथं इन्क्लूड करून दिलेली आहे नाव नेक्स्ट काय सांगणार विच डिस्चार्ज ड्युरिंग द काय असणार पॉप्युलेशन राईट ना मेल आणि फिमेलच्या पॉप्युलेशन भेटतील तर त्याच्यातून काय असणार आहे बाहेर पडताना बघायला भेटणार तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इज कन्सिस्ट ऑफ असणार टू लार्ज ओव्हरीज आता फिमेलचे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम त्याच्यातून काय असणार फर्दर चालू होताना बघायला भेटणार पण इथे बेसिक काय करायचं हा पॉईंट तुझा इन्क्लूड करून दिले त्याच्यामध्ये आपण मेल मध्ये तसं हा पॉईंट डिस्कस करून भेटतात करून टाकू
ओके काय दिलं बघा याच्यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये काय दिलं येस द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इज कन्सिस्ट ऑफ काय असणार मेल इनिशिएशन करून दिले रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कन्सिस्ट ऑफ टू लार्ज काय असणार ओव्हरीज राईट ना पण इथे ओव्हरीज मध्ये बेसिकली काय असणार की यांचे ओव्हरीओल्स असणार राईट ना जे की तुम्हाला डायग्रामॅटिकली थोडंसं मेल इनिशिएशन करतो येस हे तुम्ही बघू शकता स्पर्मेटोफोर आहे त्याच्यामध्ये आतमध्ये काय असणार स्पर्मेटोझोआ स्पर्म असणार आहे आणि त्यांच्या अराउंड 3 लेअर अशा म्हणतात आम्हाला राईट ना हे तुम्हाला माहित असेल म्हणजे जस्ट एनसीटीने एक फक्त तुम्हाला कंटेंट दिला जास्त डिटेलमध्ये काय दिलं त्यामुळे मी पण जास्त वेळ डिटेलमध्ये जात नाही पण माहिती सांगून सांगतो फर्दर नेक्स्ट वन काय असणार बघा आपण फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये डिस्कस करतो सो फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये मग ही जी बघायला भेटणार काय असणार बघा सिंपल मी तुम्हाला फ्लो चार्ट सांगू देतो कंटेंट कसा परफॉर्म केला ठीक आहे असणार तुमचे ओव्ही मेंटिमेशन करून दिले ओव्ही कसे असणार पेड फॉर्म मध्ये त्यांना बघायला वन पेड तुम्हाला त्यांना बघायला भेटतात ओव्हरीच्या आत काय असतात तेच ना ओव्ह्यूज त्यांना बघायला भेटतात काय असणार ओव्ह्यूज ओव्ह्यूचा नंबर इच ओव्हरी ते असणार 8 ओव्ह्यूज तुम्हाला बघायला भेटणार इच म्हणजे जर मेडिटेशन करायचं म्हटलं तर इथं 1 2 3 4 5 6 7 8 अशा टाईपचे काय असणार ओव्ह्यूज तुम्हाला बघायला भेटतात right? ते त्यानंतर या बाजूला किती असणार 8 असणार सो टोटल जर डिस्कस करायचं म्हटलं किती झाले तुमचे 16 झाले राईट ना या बाजूला किती झाले 8 झाले या बाजूला किती झाले 8 येताना बघायला भेटणार जेव्हा कधी बेसिकली एक फिमेल कॉक्रोच एक लेग करायच्या गोष्टीमध्ये एंट्री करत असते राईट ना ब्रिडिंग पिरियड ज्यावेळी चालेल असणार ब्रिडिंग पिरियड झालेलं असणार देन त्यानंतर काय करते की ज्यावेळी फिमेल तिच्या स्पेसिफिक 8 व्ह्यूज मधून काय असणार व्हिडिओ जे बेसिकली स्ट्रक्चर असतं तिथून फर्दर त्याचे काय असणार 8 एक रिलीज करताना बघायला भेटणार आता सिंपल गोष्ट आहे त्यामध्ये ज्यावेळी फिमेल एक ले करते राईट ना किंवा ओव्ह्युलेशन करते कशामध्ये एंटर करताना बघायला भेटणार फॅलिफिन ट्यूब मध्ये राईट ना सिमिलर केसमध्ये यांच्यामध्ये पण कोण असणार आहे फॅलिफिन ट्यूब बघायला भेटणार आहे त्याच फॅलिफिन ट्यूबला इन जनरल वर्ड्स मध्ये आपण काय म्हणतोय ओव्हिडक्ट काय म्हणणार आहे ओव्हिडक्ट बरोबर इकडून एक काय असणार ओव्हिडक्ट आलेले इकडून असे ओव्हिडक्ट बघायला भेटणार आहे आणि या ओव्हिडक्टचं बेसिकली कॉमन बेसिकली स्ट्रक्चर इथे मेडिकेशन करून दिले that common duct we call as a vagina or common oviduct medication करून समजते यांच्यामध्ये युटरसचं काही घेणं देणं नाहीये आपल्यामध्ये काय होतं फॅलिफिन ट्यूब एक राईट साईड दुसरी एक खाली आणि दोघांचं ओपनिंग कुठं आहे युटरस मध्ये ह्यांच्यामध्ये युटरसचा काही संबंध येत नाही राईट ना आपल्यामध्ये युटरस नंतर सर्व्हिस आहे मग वजनाचा रिजन करावा लागत आहे त्याच्यामध्ये युटरस कॅन्सर झालंय सर्व्हिस कॅन्सर झालंय फॅलिफिन ट्यूबचा डायरेक्ट ओपनिंग कुठं झाली वजनामध्ये झाली राईट हा पॉईंट याच्यामध्ये माहिती असलं आणि देन त्यानंतर एक पॉईंट इम्पॉर्टंट थिंग्स म्हणजे काय असतं बघा यांच्यामध्ये एक दुसरा पॉईंट असणार स्पर्मेटिका काय बघायला भेटणार स्पर्मेटिका म्हणजे वजनाच्या आतच एक बेसिकली स्ट्रक्चर बघायला भेटणार कॉलेज स्पर्मेटिका स्पर्मेटिका ऍक्च्युली काय करतात ज्यावेळी बेसिकली मेल आणि फिमेल कॉप्युलेशन करताना बघायला भेटणार राईट ना सो कॉप्युलेशन करताना बेसिकली मेल कडून तिकडून काय असणार स्पर्म एंटर करताना बघायला भेटणार ऑल कॉलेज स्पर्मेटो फोर्स स्पर्मेटो फॉर काय असणार एंटर करते पहिल्यांदा एंटर करताना कशामध्ये येणार बघा जेनिटल चेंबर मध्ये बेसिकली येताना बघायला भेटणार राईट ना और सॉरी वेस्टिब्युल मध्ये पहिल्यांदा येताना बघायला भेटणार पहिला पार्ट वेस्टिब्युलचा पॉईंट एक माणूस त्यांच्यासाठी खूप बोललेलं आहे सांगू देतो बघा पहिला पार्ट कोणता आला वेस्टिब्युलचा बरं कोणता असणार आहे जेनिटल चेंबर म्हणजे जे काय स्पर्मेटिक फोर असते स्पर्मेटिक फोर पुढं 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 बेसिकली जात असताना कॉलेज कॉन्टॅक्ट मध्ये स्पर्मेटिकामध्ये इथं काय असतं त्याचं फर्टिलायझेशन समजते स्पर्मेटिका कोणाला रिसिव्ह करते तर स्पर्मेटिक फोरला वरून कोणाले ते स्पेसिफिकली फिमेलचे गॅमेट्स राईट ना तर फिमेलचे गॅमेट काय ओव्हा आला इकडून कोण आले स्पर्मेटिक फोर आले त्यांचं फर्टिलायझेशन इन्साइड दॅट्स व्हाय वी कॉल इट इंटरनल फर्टिलायझेशन ही प्रोसिजर इथं परफॉर्म होताना सो इन जनरल मध्ये म्हणजे खाली आपण डिस्कस करतो काय मेन मध्ये ह्युमन मध्ये इकडे वैशाली पण कॉकरोच मध्ये वैशाली कुठे आहे इनसाइड इथे तुमचं फसवलं ते एक वर्ड मला माहिती असलं इव्हन जसं आपण इरेग्युलर शेप मध्ये कॉकरोचच्या मेल कॉकरोच मध्ये काय बघितलं आपण फॅलोपेस बघितले राईट गोलोकोफायसिस बघितले सिमिलर केस मध्ये फिमेल मध्ये पण काय असणार त्या टाईपचे गोलोकोफायसिस और फॅलोपेस मला बघायला भेटणार आहे इन जनरल क्वेश्चनचं फंक्शन काय असतं तो असिस्टल रिप्रोडक्टिव्ह असणारे बेसिकली प्रोसेस होणार त्याला असिस्ट करण्याचं काम करताना बघायला मिळतं आता ओव्हरऑल यासाठी एक वर्ड यूज करते बघा जिथं वेस्टिब्युल प्रेझेंट आहे जिथं जेनिटल चेंबर प्रेझेंट असणार तिथं इन शॉर्ट मध्ये काय म्हणते जेनिटल पाउच सो जेनिटल पाउच कन्सिस्ट ऑफ फर्स्ट वन इज द जेनिटल चेंबर अँड वेस्टिब्युल दॅट्स इट
सो आता महत्वाची गोष्ट आपण इथून डिस्कस करू शकतो की जे वेस्टिब्युल रिजन होते तिथे कोण प्रेझेंट माझे गोलोकोफॅक्स प्रेझेंट आहे आणि जिथे माझा कोण असतं ज्याच्या चेंबर आहे तिथे ओपनिंग कॉल कोण सेलिब्रेट समजून घ्या पहिली गोष्ट म्हणजे वैजनासाठी ओपनिंग त्यांना बघायला भेटणार आहे त्याच्या आतमध्ये कोण आहे कसं ओपनिंग होताना बघायला भेटणार आहे आणि याचा असिस्ट करण्यासाठी एक ग्लँड व्हेंटिलेशन करून ग्लँड रिकॉर्ड कोलॅट्रियल ग्लँड को ऍट्रियल काय असणार ग्लँड बघायला भेटणार आहे म्हणजे त्यांचं बेसिकली फंक्शन इथे मेनली इन्क्लूड करून दिलं आहे बाकी वेगळ्या याच्यामध्ये काही दिलेलं नाही जे इम्पॉर्टंट थिंग्स करत आपण काय केलं की कव्हर करून टाकलेलं आहे बघा त्यांच्यासाठी याच्यामध्ये काय काय सांगतो त्याची पोझिशन जर घ्यायचं म्हटलं ते पण तुम्हाला आयडेंटिफाय होऊन जाईल कॉंग्रेससाठी आपण टेस्टची पोझिशन बघितली किती होती 4 to 6 पर्यंत होती ट्युबल मध्ये किती असणार आहे 2 to मेनिमेशन करून दिले काय असणार आहे 6 पर्यंत राईट सो पोझिशन क्रॉस जर करायला तर किती असणार आहे 2 to 6 पर्यंत हा क्वेश्चन बेसिकली माहिती असला पाहिजे सेगमेंट कोणता असणार आहे हा मेल मध्ये सेगमेंटचा प्रेझेंट असणार आहे तर फिमेलचा बेसिकली ओव्हरीचा सेगमेंट इन्क्लूड तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इज कन्सिस्ट ऑफ द लार्ज ओव्हरीज बघायला भेटणार आहे लॅटरली प्रेझेंट आहे 2 ते 6 ऍबडोमिनल सेगमेंट मध्ये प्रेझेंट असताना बघायला भेटणार आहे त्यांच्यामध्ये बेसिकली एक काय असणार आहे तुम्हाला बेसिकली ओव्हेरियन ओव्हेरिओल्स ओव्हेरियन ट्युबल्स व्हेंटिलेशन ईच मध्ये किती आहे 8 आहे सो टोटल किती असणार आहे 16 म्हणजे समजून घ्या जेव्हा कधी एखादी फिमेल ब्रीडिंग पिरियड मध्ये असतात ती इंटेंट टाइम किती स्पेसिफिकली तुमच्या स्पेसिफिक फॉर्म मध्ये बघायला भेटणार 16 एग रिलीज करताना बघायला भेटणार आणि 16 eggs at a time max to max 16 eggs fertilize होऊ शकतात समजतंय किती 16 at a time बेसिकली फर्टिलाइज होताना बघायला भेटणार हे व्हेरिएशन करून दिले कंटेनिंग काय असणार चेन ऑफ डेव्हलपिंग काय असणार हो तर त्याचे एकदम आराम म्हणजे जसं इमेजिन करा या फॉर्म्युले काय असणार असे 1 2 3 4 5 6 7 8 असे बेसिकली काय असणार त्यांचे कंपोजिशन बनताना बघायला भेटतात याचं बेसिकली 8 आणि 8 16 सेलचे बेसिकली एक जर सेक्शन येताना बघायला भेटतात हे इन्क्लूड करून further yes orbitals of each काय असणार ovary unite to each असणार single medium orbital असं कॉलेज काय असणार आहे वर्षांना which opens into the काय असणार आहे genital chamber त्याचा जस्ट बेसिकली डायग्रामॅटिक तर आपण चेकआउट तशी काय करायला बघायला भेटणार वचन त्याचं ओपनिंग बघा ओपनिंग कशामध्ये जेनेटल चेंबर मध्ये तिथे यायचं होते सो जेनेटिक चेंबर मध्ये काय असणार तुमचं ओपनिंग बघायला भेटणार तर या जेनेटिक चेंबर मध्ये वैशाखामध्ये काय असणार स्पर्मेटिकाजवळ काय असणार त्यांचं फर्टिलायझेशनची प्रोसेस त्यासाठी इन्क्लूड करून दिलेलं आहे सो फर्टिलायझेशन जो रिजन असणार ते क्लिअर करते काय असणार ओर्बिटल इज ओव्हरी युनाइट असणार युनाइट असणार इंटू द सिंगल बेरियम ओर्बिटल also called which opens into the genetic chamber a pair of spermatica clearly mentioned करून दिलं काय असणार pair of spermatica is present in the sixth segment which opens into the काय असणार genital chamber तो genital chamber मध्ये काय काय ओपन झालं पहिली गोष्ट म्हणजे यांची वजन ओपन झाली सेकंड थिंग काय असणार आहे spermatica ओपन होताना बघायला भेटणार ह्या प्रॉपर्टी आपण डिस्कस केली सायमल्टेनियसली काय असणार का आणि त्याच्यामध्ये जो एक पॉइंट आपण डिस्कस केली ग्लँड ची पॉइंट सांगितली कोणती कोलॅट्रियल ग्लँड ती पण त्याच्यामध्ये काय असणार ओपन होताना ह्या कंडिशनला बेसिकली इन्क्लूड करून दिलेलं आहे अशा प्रकारे त्याचं काय असणार आहे अल्टिमेटली फर्दर काय असणार येस ट्रान्सफर थ्रू द काय असणार आहे स्पर्मेटोफोर कुठपर्यंत जाणार आहे वजनापर्यंत जाणार आहे जर फर्टिलाइज एक्स हा काय असणार आहे एस इन केस काय असणार आहे क्लोज होता आणि कॅप्सूल मध्ये कॉलेज काय असणार आहे ऊतिका कोलॅटरल ग्लँड असणार आहे म्हणून ती बेसिकली काम होतं ना बघायला म्हणजे काय असणार आहे या बाजूला अशी तुम्हाला काय बघायला मिळत आहे कोलॅटरल सुद्धा ग्लँड असतात कोलॅटरल ग्लँड इथे कोणतं स्पर्मेटिका असणार आहे स्पर्मेटिका काय रिस्यू केलं स्पर्मेटोफोर अरे सॉरी स्पर्मेटिका हा पार्ट कोणाचा आहे मेल्स और फिमेल्स कोणाचा आहे फिमेलचा पार्ट आहे म्हणून स्पर्मेटोफोर कोणाचा आहे मेल्स आहे त्याच्यामध्ये काय प्रेसिडेंट आहे स्पर्म प्रेसिडेंट ते स्पर्म कुठे येणार आहे या बेसिकली सगळ्या 16 एजला फर्टिलाइज करण्यासाठी नंतर तिथे काय केलं 16 एग बेसिकली फर्टिलाइज होताना बघायला भेटणार आता एक जे फर्टिलाइज एग असणार आहे ऑब्वियसली याला प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे बिकॉज याची डेव्हलपमेंट इनसाइड द बॉडी होत नाही आउटसाइड द बॉडी होते आउटसाइड द बॉडी यांना टाकण्यासाठी यांच्या अराउंड काय करायला पाहिजे एक बेसिकली मेम्ब्रेन बनवणं गरजेचं आहे दॅट मेम्ब्रेन विल कॉल्ड एज ऊतिका आणि एक ऊतिका बरंच काम करते आपले बेसिकली कोलॅटरल ग्लँड बेसिकली करताना बघायला भेटतात आणि ऊतिकाच्या फॉर्म मधून बेसिकली बाहेर काय असणार आहे बेसिकली तुमचं ते जेनेटल चेंबर आपण डिस्कस केलं जेनेटल पाऊच तो तिथे आउटसाइड द बॉडी बेसिकली जाताना बघायला भेटतात ज्या ठिकाणी जनरलमध्ये डब असणारे एरिया किंवा बेसिकली क्रॅक झालेले असणारे
जिथे ह्युमिडिटी प्रेस असणार आहे किंवा जिथे बेसिकली फूडचा सोर्स खूप चांगल्या पद्धतीने असणार आहे अशा ठिकाणी बेसिकली काय असणार आहे ते तुमचे स्पेसिफिकली पोर्तुगालचे जे असणार आहे तिथं लेट आउट करताना बघायला भेटणार कॉपरेट राईट ते प्रॉपर्टी कम्युनिकेशन करते ऑलमोस्ट त्या ऊतिकाचा बेसिकली साईज आहे कोणत्या कलरचं असणार आहे डार्क रेडिश कलर रेड काय असणार ब्लॅकिश कलरचं बघायला भेटणार जर स्पेसिफिकली घरामध्ये कॉक्रोच जर का आपण महिना 2 महिना जर का बेसिकली कुठेतरी बाहेर जर गेलो असेल तर घरामध्ये जर का कॉक्रोच जर असतो तर डेफिनेटली एका ठिकाणी अशा प्रकारचं तुम्हाला स्ट्रक्चर बघायला भेटणार किंवा दिवाळीच्या दिवसामध्ये जेव्हा आपण झाडू करायला चालू करत असतो कुठे ना कुठेतरी कोपऱ्यामध्ये तुम्हाला असं स्ट्रक्चर बघायला भेटतं ते हायच झालेलं आहे तिथून नवीन कॉक्रोच बेसिकली बाहेर झालेलं आहे पण स्टील आपल्याला स्ट्रक्चर बघायला भेटतं राईट ना ते प्रॉपर्टी व्हॅल्युएशन करून दिले कसं स्ट्रक्चर असणार आहे बघा पहिली गोष्ट पोतिका बेसिकली बघायला भेटणार डार्क कलर आहे डार्क रेडिश आपल्यासाठी ब्लॅकिश कलरची बघायला भेटणार आहे कॅप्सूल ब्लॅक स्ट्रक्चर दिलेलं आहे 3/8 काय असणार आहे इंच पर एलिव्हेशन कुठे 8 पर्यंत काय असणार आहे त्याची बेसिकली साईज बघायला भेटणार त्या ड्रॉप कुठे टाकलं जातं हे बेसिकली स्ट्रक्चर स्ट्रक्चर एलिव्हेशन करून दिलेलं आहे ना येस glued to the customary structural surface, usually customary crack or customary crease of high related to customary humidity near the food source. समजतंय? आता ओतिकाची निर्मिती असणार आहे ती कुठे टाकली जाते ही रेवर काय असायला पाहिजे तार केला पाहिजे रेवर कसा पाहिजे तिथं सगळी जिथे बेसिक असणार आहे क्रॅक झाले असतात कधी बघतो आपण की बेसिकली मोठ मोठे भिंती असणार आहे त्या ठिकाणी जर का अशा बेसिक क्रॅक केले असेल तर तिथं पण बेसिक टाकायला बघायला लागतं क्रेज राईट ना क्रॅक और क्रेज सिमिलर वर्ड्स मध्ये डेफिनेशन केलेले महत्वाची गोष्ट म्हणजे काय पाहिजे तिथं ह्युमिडिटी पाहिजे मॉइश्चराइज कंडिशन थोडीशी बेसिकली वॉर्म कंडिशन पाहिजे त्याच्यासाठी काय असणार फूड सोर्स चांगला अवेलेबल असणार आता हे जे स्ट्रक्चर वेली इंक्लूड करून दिलेलं आहे त्याचा एक ऍव्हरेज म्हणजे मॅक्झिमम टू मॅक्झिमम आपण किती डिस्कस करू शकतो 16 फर्टिलाइज एज जे असणार आहे त्याच्यामध्ये काय असणार नंबर इथे समटाइम काय असणार बघा व्हेरिएशन करून दिले ऍट ए टाइम पूर्णपणे बेसिकली व्हेरिएशन अँड ऍव्हरेज फिमेल्स प्रोड्यूस 9 to 10 ootheca पर इयर वाइज बेसिकली इंक्लूड करून इयर वाइज किती करते 9 to 10 इतके बेसिकली असणार प्रोड्यूस करणार एज कंटेंट काय असणार 42 बेसिकली काय असणार आहे 16 एज मध्ये इन्क्लूड करून दिलेला आहे सो जो काय टाइम पिरियड असणार आहे 2-3 महिन्यामध्ये 1-2 महिन्यामध्ये जर का स्पेसिफिकली प्रोड्यूसर करत असेल तर एका बेसिकली उद्योगाच्या अंडर मोस्ट ऑफ द सक्सेस किती बघायला भेटणार 40 to 60 सध्या बेसिकली त्याच्यामध्ये काही जर रिलीज झाले फर्टिलायझर झाले 14 चा नंबर मिळेल पण सगळे जर का फर्टिलायझर झाले तर 16 इतर नक्की बघायला भेटणार आहे राईट आता फर्दर काय झालं आता यामध्ये बेसिकली डेव्हलपमेंटची डेली इन्क्लूड करून दिली कोणाची असणार आहे बेर प्लॅनेटा अमेरिकाची कोणत्या फॉर्म कोरोमेटाबोलस याचं मिनिंग तुम्हाला असेल काय असणार आहे त्यांची जी डेव्हलपमेंट असणार आहे थ्रू काय असणार आहे लिम्फल स्टेज पासून काय असणार बनताना बघायला भेटणार लिम्फल स्टेज पासून अल्टिमेटली कोण बनणार तुमचा अडल्ट बनताना बघायला भेटणार तर या टाईपची डेव्हलपमेंट आपण काय भेटलं तेच कोरोमेटाबोलस डेव्हलपमेंट कोणामध्ये बघायला भेटणार आहे पेरी प्लॅनेटा अमेरिका तर नीट ग्रोथ बाहेर काय असणार मोल्टिंग अबाउट 13 टाइम्स अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे ही जी ऊतिका म्हणलेलं आवडतो ती ऊतिका एक सर्टन टाइम नंतर ब्रेक होणार आहे पुन्हा तिच्या ऊतिका बनणार आहे आणि फर्दर काय असणार कंटिन्यू होताना बघायला म्हणजे ते ऍट अ टाइम बेसिकली असं 13 टाइम्स बनवणं ब्रेक करणं कधीपर्यंत जोपर्यंत तिची मॅच्युरिटी येत नाही तोपर्यंत ऑलमोस्ट 12 ते 13च्या टाइम पिरियड मध्ये जर तुम्ही चेकआउट केलं तर मला त्याच्यामध्ये विंग्स दिसायला लागतात जर का कॉक्रोच मध्ये विंग्स जर दिसले तर समजून घ्या की त्याची लास्ट काय असणार आहे ते फर्स्ट स्टेज असतात तिथून त्याला काय असणार अडल्ट एज मध्ये पोहोचण्याचा आपण आयडेंटिफाय करू शकतो कळलं जोपर्यंत विंग्स दिसत नाही तोपर्यंत बेसिकली त्याची डेव्हलपमेंट झालेली नाही ती प्रॉपर्टी आपण आयडेंटिफाय करतो नेम क्लोज बाय काय असणार मोल्टिंग 13 टाइम्स टू रीच द असणार अडल्ट फॉर्म नेक्स्ट टू लास्ट लिम्फल स्टेज हॅज बीन विंग पॅड्स बेसिकली बघायला मिळतात ओनली अडल्ट कॉपरेट हॅव काय असणार आहे समजते 13 मध्ये पोहोचेल 13च्या बेसिकली लास्ट लिम्फल स्टेज मध्ये पोहोचला असेल मोल्टिंगच्या फेज मध्ये तर समजून घ्या डेफिनेटली त्याच्यामध्ये काय असतं मला बिग पॅड्स बघायला भेटणार बिग पॅड दिसले म्हणजे तो आता अडल्ट झाला त्याची लास्ट स्टेज आहे तिथून तो बेसिकली अडल्ट कॉपरेट मधून बाहेर जाताना बघायला भेटणार आहे लास्ट प्रॉपर्टी व्हॅल्युएशन होती क्लिअर झाले पर्यंत त्यासाठी काय सांगितलं येस बरं जाऊ काय असणार आहे मेनी स्पेसिस ऑफ कॉकरोच हा कशाचं वाईल्ड बघायला भेटणार आहे सध्याचा पण हा इथपर्यंत झालं बाबा रिप्रोडक्शन संपलं हा इम्पॉर्टंट पार्ट येताना बघायला भेटते वर्ड्स मला बसू शकतात फर्दर काय झालं इकॉनॉमिक जर बघितलं तर याचा काहीच यूज नाही बघा नॉट इन इम्पॉर्टन्स राईट त्याचा काहीच इम्पॉर्टंट काय म्हणतात हा आउट ऑफ आपल्या इंडिया चायना घ्या कोरिया घ्या नाही का जास्तीत जास्त इकॉनॉमिकली त्याचा यूज होताना बघायला भेटणार थोडं मस्त कॉक्रोच फ्राय नाही का
मस्त की त्याला कंदूर बिंदूर करून त्याला खाऊ घातलं ते लावून तर तिचं इन्कम सोर्स म्हणून होतं बरं इंडियामध्ये असं काय लागलं बरं का few species, three species काय असतात बघा बेनिफिशियल ते अराउंड कसं ह्युमन हॅबिटॅट पॅटर्न आपल्याजवळ बघायला भेटणार आहे अमेरिकेला आपल्या रस्त्याच्या आजूबाजूला झाडाला बघायला भेटतात काही काळ्या रंगाच्या पद्धती बघायला भेटतात काळ्या रंगाच्यावरती येलो कलरचे व्हाईट कलरचे डॉट असणारे पण काही कॉपरेट असतात रेशमध्ये पाहिलेले करून तुम्हाला आपल्याकडे जो बघायला भेटतो नाही भला मोठा असतो एवढे एवढे मोठमोठे साईज असतात ना काही केलं छोटे छोटे पण असतात बघा खूप मोठे मोठे असतात त्यांना मला बघायला भेटतात डिपेंडिंग असं सर की व्यक्ती केल्या कसं असणार आहे सो जिथं हॉटेल्स वगैरे असेल तिथं मोठे मोठे असतात बघायला भेटतात आपल्या घरात छोटे छोटे तेच घर बसून बघून बसलेले आपल्याला बघायला भेटतात पण ते कसं आहे ते आर पेस्ट पेस्ट म्हणजे समजते मग काय करणार आहे जे फूड असणार त्याला स्पॉइल करताना बघायला भेटतात पेस्ट असं मेनली वेस्ट सायमल्टेनियसली काय असतं फूडला स्पॉइल करण्याचं काम करणार आहे कंटॅमिनेट करताना बघायला भेटणार आहे नाही का तेच ना स्मेली एक्सपिरियन्स काय असणार तिथं रिलीज करताना बघायला भेटणार आणि अल्टिमेटली काय असणार ट्रान्समिट द व्हरायटी ऑफ बॅक्टेरियल डिसीज बाय कंटॅमिनेट असणार फूड त्या केसमध्ये त्याच्यामुळे नंबर ऑफ डिसीजेस पण होऊ शकतात त्यामुळे हा असा बेसिक ऑर्गॅनिझम आहे की ज्याच्याबद्दल कसल्या प्रकारचा यूज काय केला सगळं हार्मफुलच मेडिकेशन पडू राईट ना सो हे तुम्हाला मेडिकेशन पडते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात पडले ना इव्होल्युशन पासून जर का मोस्ट ओल्डेस्ट जर का ऑर्गॅनिझम सगळ्यात खूप म्हणजे खूप ओल्डेस्ट बेसिक आपल्या अगोदर पण परिस्थिती आपण इव्होल्युशनच्या आपण जर गेलो तर त्याच्या अगोदर पासूनच काय असणार हा बघायला मिळतात सिच्युएशन अशी आहे थर्ड वर्ल्ड वॉर झालं आणि यामध्ये जर का स्पेसिफिकली ऍटॉमिक बॉम्बचा जर युज केला गेला सगळेजण मरतील हे एक सोडून हा हे इतकं राहिलं पाहिजे आता कारण की याच्या बॉडीमध्ये जे काहीतरी मला इतकं स्ट्रॉंग मटेरियल आहे जे की बेसिकली जे ऍटॉमिक बॉम्बच्या बेसिकली त्या फायरला किंवा त्या बेसिकली पॉवरला पण रेजिस्ट करण्याची कॅपॅसिटी आहे कंडिशन याच्यामध्ये वेगळी दिसते तुमच्या ठिकाणी कोणी जर का वेरम मूवी बघितलं असेल तर वेरम वेरम तर बघा सेकंड वेरम सेकंड थर्ड वेरम मला वाटतं थर्ड वेरम जो आला होता ना त्याच्यामध्ये बघू शकता अल्टिमेटली वेरम त्या बेसिकली ऍसिड रेन मध्ये मरताना दाखवलं पण त्याचा एक पार्ट छोटासा कशामध्ये एंटर करतो माहिती का कॉक्रोच मध्ये काय होती फोर्थ वेरम जर आला तर त्याच्यामध्ये कॉक्रोच काहीतरी बघायला भेटतात त्याच्यामध्ये अँटी तर वाचलेला आहे अँटी हिरो तो तर वाचलेला बट इथं वेरमचा एक छोटासा पार्ट बाकीचे डिस्प्ले जे असणार आहेत ना ते पण बेसिकली सिम्बॉइड वेगळे आहेत अजून एक सिम्बॉइड म्हणजे ते कोण वेनम आणि कोण असणार ती बघा एक डॉक्टर नसली तिच्याकडे एक बेसिकली आहे बघूया नेक्स्ट मूवीज मध्ये काय ठीक आहे सो नाव ऍट द एंड ऑफ दिस काय असणार आहे सिलेबस वी कम्प्लिटेड कॉक्रोच रेटन सक्सेसफुली ठीक आहे अरे कृष्णा फळा सिलेबस संपला हे किती आहे पाच जानेवारी राईट झाला सर लवकरच सुट्ट्या तुमच्या बरं मी पुन्हा एकदा विचारतोय तुम्ही यासाठी वाचलेलं तर त्यातला काय कंटेंट समजलाय असे कोणी काय आहे त्यासाठी समजल्यावर त्याच्यामध्ये काय असणार आहे काय कोणाला काय समजलं असेल तर माहिती असतं बघा एक्स्ट्रा कंटेंट तुम्हाला तर काही वेगळं सांगायची गरज नाही यासाठी माहिती तरी बोलत हो स्पेसिस डिफरंट पण आहेत ना तर बघ मला काय म्हणायचं आहे तू पर्टिक्युलरली बघा डॉगचे डिफरंट डिफरंट स्पेसेस आहेत राईट लॅब्राडॉग डॉग राईट ना पण काय हस्की वगैरे असते अजून वडापाव असते आता बोला साहेब वडापावला का बरं वडापाव नाही ग वडापाव हा तर ते वडापाव हस्की एवढं का होत नाही वडापाव हस्की एवढं का होत नाही एक बेसिकली लिमिटेशन आहे ना त्याच्यानुसार ते ना सिंपल केस रियाजी स्पेस त्याच्या सायन्स कडे जातात मागच्या आहे बघायला भेटतात ओके पण काही जर का बेसिकली थिंग्स त्याच्यामध्ये ऍड करायसाठी तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला सांगितलं मशरूम प्लॅन पहिले तुम्ही डेन्सिटीमध्ये दिले ना तेच ना मशरूम प्लॅनला आपण अजून एक नाव देतो युरोकोस प्लॅन म्हणून काय म्हणणार आहे
युरिकोज ग्लॅन्ड. कुठं आलं होतं तुम्हाला युरिकोज ग्लॅन्ड एक्सिक्रेटरी सिस्टम मध्ये आपण डिस्कस केलेलं. येस. सो एक शॉर्ट मध्ये ब्रॅकेट मध्ये त्या स्ट्रक्चरला तुम्ही नाव देऊ शकता काय युरिकोज ग्लॅन्ड और मशरूम ग्लॅन्ड. क्लियर होते. हा पहिला पॉईंट पहिले ध्यान ठेवून घ्या. सेकंड थिंग मला काय सांगायचं बघा, मशरूम ग्लॅन्ड मध्ये दोन युनिट्स आहेत, स्मॉल अँड लार्ज. राईट. द लार्ज युनिट इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ काय असणार आहे थिका अराउंड काय असणार आहे स्पर्म और स्पर्मेटोफोर. फर्स्ट लेअर ऑफ स्पर्मेटोफोर ही कोण रिस्पॉन्सिबल असणार आहे, लार्ज सबरेट म्हणजे रिस्पॉन्सिबल असणार. ओके. ते सेकंड लेअरची बनवली जाते बाळा, ती बनवली जाते इजॅक्युलेटरी डक्ट. आता इजॅक्युलेटरी डक्ट पण तुम्हाला बघायला मिळते, वन दिला बघा दिसतंय. सेकंडरी जी इजॅक्युलेटरी डक्ट असते तिच्या ब्रॅकेट मध्ये काय सांगू शकता, फॉर्म सेकंड लेअर अराउंड स्पर्मेटोफोर. सेकंड लेअर बनवते. ओके. देन अजून एक ग्लॅन्ड तुम्हाला यासाठी दिले बघा, फेरिक ग्लॅन्ड दिसते. राईट ना. तर फेरिक ग्लॅन्ड असणार आहे, तिला एक ब्रॅकेट मध्ये लिहून टाका, फॉर्म थर्ड लेअर अराउंड स्पर्मेटोफोर. थर्ड लेअर ती बनवून टाकते. येस. स्पर्मेटोफोर फेरिक ग्लॅन्ड थर्ड लेअर बनवतो. बघा मी पुन्हा एकदा सांगतोय, फर्स्ट स्पर्मेटोफोर लेअर फॉर्म बाय काय असणार आहे, लॉन्ग ट्यूब्यूल्स ऑफ mushroom gland, right? Second layer formed by ejaculatory duct, and third layer formed by pelvic gland. Okay, pelvic gland त्याच्यामध्ये बनवताना बघायला मिळतात. That's it. ejaculatory duct चा जो एंड दिसतोय का तुम्हाला, ejaculatory duct दिसते का पाहिलं मला सांगा, येलो कलरची आहे. तिचा एंड जो असणार आहे त्या ओपनिंग तिथे थोडंसं दाखवून त्याला म्हणा मेल कोरो. काय म्हणणार आहे, मेल कोरोफोर. जस्ट लाईक जर का तुम्ही याच्यामध्ये काय केलं माहिती का, या फॉर्म मध्ये ग्लॅड जर का तुम्ही दाखवत राईट, या फॉर्म मध्ये जर तुमच्याशी ग्लॅड झाली राईट, आपली कोण आली तुमची इजॅक्युलेट करता आली, तर हा जो ओपनिंग असणार त्याला काय म्हणाल तुम्ही, मेल कोरोफोर डिस्प्ले मेलिमिशन. बाकी काही तुम्हाला जास्त गरजेचं नाही, जे वर्ड्स मी जे इम्पॉर्टंट यूज करत होतो त्याचे काय दिले. ठीक आहे. बाकी काय असेल जर समजायला असेल. ओके ठीक आहे. सो आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय असणार बघा, जे काय सरांनी सांगितलं ना त्याच्यावर आपण आता थोडंसं डिस्कस करून घेऊया. बिकॉज सीडब्ल्यूच्या पण खूप जास्त आहे. डाऊट्स किती डाऊट्स, दोन तीन आहेत. डाऊट्स मला किती नंबरचा 150. काय दिलंय, रीड द गिवन स्टेटमेंट, सिलेक्ट अँड करेक्ट ऑप्शन. 150 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. काय दिलंय, वॉल ऑफ द इंटरनल ऑर्गन हॅव अ स्मूथ मसल. वॉल ऑफ द काय असणार आहे, इंटरनल ऑर्गन. ओके. इनव्हॉल्युंटरी स्मूथ मसल शोज काय असणार आहे, स्ट्रायशन. काय केलं सर तुम्ही, हा मी काय केले, वन इज द करेक्ट अँड सेकंड इज द इनकरेक्ट. ओके.
नेक्स्ट हा इंग्लिश होत काय सांगू बोला बोला बघतो आता बघायला काही नाही तर मग मी तुम्हाला सांगतो. बरं किती बरं सगळा पहिल्यांदा आपले फ्युचर क्लिअर करा फ्युचर पैसे झालं सुरू बोला वाटायचं काय सगळा इंग्लिश काय 125 बघूया काय बोला बघा सारखंच काय आपण डिस्कस केलेलं नाही मी तुम्हाला एक शब्द दुःख आपलं कुठं माहिती आहे का की पर्टिक्युलरली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये काही ऑर्गन्स होमोलॉगस असतात बट होमोलॉगस मीनिंग तुम्हाला काय समजतं ऑर्गनचं स्ट्रक्चर सेम असते किंवा फंक्शन सेम असते फंक्शन याच्यामध्ये मला काही डायव्हर्जन झालं का तर पण डायव्हर्जन झाले रॅन्डम म्हणजे फंक्शन डिफरंट गेले ओरिजिन यांचं कसं असणार कॉमन आहे त्याला बघायला भेटणार आहे होमोलॉगस मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं फॉर एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर ओरिजिन रॅन्डम आणि स्ट्रक्चर सेम असणार आहे त्यामुळे यांच्यासाठी आणि मला वाटतं इव्होल्युशन मध्ये मला स्पेसिफिकली यांचे एक्झाम्पल दिलेले लेपर्डचं एक्झाम्पल दिलं असतं ऑक्स किंवा काऊ किंवा ह्युमनचं बेसिक एक्झाम्पल येते त्या सगळ्यांचं बघा हाताचं सिस्टम जे असणार ते सेम ह्युमन बघायला भेटणार आहे थॅलमर्स बघायला भेटणार आहे पण मला सांगा सगळ्यांचं फंक्शन सेम नाही फंक्शन काय केलं की डिफरंट केले मेल मध्ये काय असणार आहे फ्लॅप पॅन्ट मध्ये काय असणार आहे सॉरी वेल मध्ये स्विम करणं पॅन्ट मध्ये फ्लाय करणं ह्युमन मध्ये वॉक करणं आणि बेसिकली जे लेपर्ड असतात त्याच्यामध्ये काय असणार आहे रनिंग समजतंय ओरिजिन कसं आहे सेम आहे स्ट्रक्चर कसं आहे सेम पण फंक्शन कसं आहे डिफरंट आहे आन्सर काही बोललं म्हणून सांगा ते रिक्स ऑफ प्रेशर आणि फोर रिक्स ऑफ असणारे काय राईट तर ह्यामध्ये फ्लाय करण्यासाठी यूज केलेलं आहे त्यासाठी काय असणार आन्सर यांनी काय केले फर्स्ट आता याच्यामध्ये रिक्स ऑफ पिजन पिजन घेतलं तर तुमचा कुठं आला वर्टिब्रेट्स मध्ये आला आणि हाऊसफ्लाय घेतलं तर इनवर्टिब्रेट्स मग ओरिजिनलचं सेम मध्ये हा कन्फर्म आहे ठीक हा 108 and 108 theory of this abiogenesis or spontaneous generation was finally disproved by ओके लुईस पाश्चर यांनी तर बेसिकली बॅक्टेरियाची ग्रोथ करून बेसिकली दिलं ना राईट ना की अबायोजेनेसिसची थेरी काय सांगायची तेच ना म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स पासून काय झालंय की लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे राईट ना जसला काय झालं तर हा जसला बेसिकली नाही का ते खूप साऱ्या थेरीज ऐकायला भेटतात तुम्हाला हा काय पर्टिक्युलरली धान्याचं बेसिकली हेच ना गोदाम असणारे तर तिथे काय केलं माहिती खूप सारे ग्रेन्स ठेवले आता ग्रेन्स पासून काय झालं उद्दीप बनला हा स्पॉन्टेनियस जनरेशन अबायोजेनेसिसची सो ते अबायोजेनेसिस बट तुम्ही बघायचे तर कुठेही बेसिकली काय असणार आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम डेफिनेटली कुठे देणार तुमच्या एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासूनच येणार आहोत तो लुईस पाश्चर खूप म्हणजे आपल्या बेसिकली मेडिकल मायक्रोबायोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीच्या कन्सेप्ट खूप आहे वॅक्सिन बेसिकली फॉर्म केलेले आहे सो त्या पर्स्पेक्टिव्ह आन्सर जर घ्यायचं म्हटलं तर काय असणार आहे ते आन्सर आणि काय आन्सर डी सेटी फॉक्स काय ना बरोबर बरोबर आहे बाकी मग मी त्यासाठी तुम्हाला काय सांगायचं आहे की तुमचं फंक्शन आणि स्ट्रक्चर ते बघा आपण हा
नाही तुम्ही सांगा पाठवलं या गुलू 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 नुसतं गाण्याच्या जोडाजवळ बसलाय मस्तपैकी खांद्याला खांद्या हातावर हात टाकून द्या तर शुभम लागलाय जोडी चालू कर साया अगं बाजूला बसलाय काय चालू काय नको बसलाय त्या बाहेर कोणाला बोलायचं नको हा ना कसे ते चालले तिकडे काय लक्ष देत नसतात तर जर शांत तरी बसा हा का हा मग थांब जरा थांब नको उडायचं समाज बघा मग या केसमध्ये काय करायला द्यावं ते सांगतो तुम्ही विचारून घ्या जसं वाटतं हा चला नेक्स्ट वर दुसरं काय नाही अजून एनसीडीला फॉलो करा एनसीडीच्या कडून जर काय आन्सर असेल ते क्लिअर करू शकतो हा बरोबर येस ते उपयोगी काय कुठलेले ते त्याला एनसीडी मध्ये हा ओरिजिन ऑफ स्पेसिस आणि ओरिजिन ऑफ लाईफ दिले कन्फर्म आहे बघा कुठे रेफरन्स दिले असेल तिथे असतील एक काढा आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे कारण की काही ठिकाणी बेसिकली जे तुम्हाला रेफरन्स दिले त्या रेफरन्सचा कंटेंट रीड केला तर तरी तुम्हाला आयडेंटिफाय होत जाईल तिथे काय ओके बाकी काय 108 लुईस पाश्चर दिले The theory that living organisms of the earth come from outer space is based on the study of plasma. Meteorites है ना meteorites बन रहे हैं सर अगर 99 सेडिमेंटरी रॉक्स नाही पण मेटेराइट्स दिले मेटेराइट्स मध्ये मला इतकं ते आलं तेव्हा मेटेराइट्स मध्ये काहीतरी बेसिकली ते बॅक्टेरिया वगैरे स्पोर्स ते चार होते राईट ना तिथून पासून तरी एक Right. According to the Casimir cosmos theory, life comes on Earth from other planets in a Casimir space in the form of Casimir seed, gametes or spores. Spores is right answer. Spores are parasites वरती spores होते ना ते मेन विश तेव्हा काय मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय हे असंच आहे त्याच्यामध्ये फायनल करण्यासाठी एका पद्धतीचा विचार ठीक आहे येतीलच सर काय आता हे सगळं बाजूला ठेवून घ्या त्याला काय होतं त्याच्याकडे लक्ष द्या अगं हो बाई हो हो थांब जरा सीडब्ल्यू मध्ये व्हॅलिडेशन करायचं म्हटलं तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की इथं सीडब्ल्यूचा पहिला जो बेसिकली काय असणार आपला मंथ असणार आहे राईट ना सो पहिल्या मंथ मध्ये मला व्हॅलिडेशन काय करायचं आहे की स्पेसिफिक येस चॅनल मध्ये डिस्कस करायचं तर चॅनल मध्ये काय केलं की आपल्याला असे चार काय असणार आहे स्पेसिफिक येस सॅटर्डे येताना बघायला भेटेल कारण याचे डेट्स पण तुम्हाला काढून दिले आहेत खूप दिलं का काढले तुम्ही ते दिलंय कुठे दिलेलं तर आहेच सगळं पण लिहितंय कोण बघा काय असणार सेव्हन ते टेन ते काय असणार टेन जानेवारी येताना बघायला भेटणार आहे त्यानंतर तुम्हाला 17 ते 24 ते काय असणार आहे 31 ओके आता तुमच्या याच्यामध्ये चॉईस आहे की ओव्हरऑल जर डिस्कस करायचे म्हटलं तर बायोलॉजी आपल्याला किती चॅप्टर असणार आहे 32 राईट ना सो 32 ला जर कव्हर करायचं असेल तर एका महिन्यामध्ये 8 चॅप्टर ठेवायचे राईट ना हा आता हा विषय सरांनी तुम्हाला त्याच्यामध्ये काय सांगितलं चार ठेवा 8 असणार जे आपलं डिस्कशन झालं तर तेच आहे ना मग इथं काय असणार की चार तुमचे जे असणार आहे स्पेसिफिकली तेच ना इथं बॉटनी येताना बघायला भेटणार आहे त्यानंतर काय असणार आहे झुलॉजी येताना बघायला भेटणार तुम्हाला सिंपल असा क्वेश्चन आहे की हे तुम्हाला बेसिकली कोणते आता सरांना काय पेपर कोणते म्हणायचे चॉईस तुमची असणार आहे त्याच्यामध्ये कोणते चॅप्टर ठेवायचे कोणते राईट तुम्हाला हे म्हणायचं की जानेवारीमध्ये इलेव्हन पहिल्यांदा म्हणजे काय करण्यात आलं पहिल्यांदा काय करायचं इलेव्हन ट्वेल्थ हा सिक्वेन्सच घेत आहे
हा, कोण भेटलं? हा, पण त्यांनी काय तुम्हाला सांगितलं कसं शेड्यूल कोणतं काय असणार कसं काय ऍज इट इज जाणार आहे शेड्यूल पाठवणार सर बोलेल का? पण ठीक आहे ना, मग त्यानुसार जर येणार असेल तर मग काय बोलू शकतो? 8-8 चॅप्टर जर का असतील, 8-8 चॅप्टर्स आहे. मग तेच बोलतोय सरांनी काय केलंय काय नाही आय डोंट नो. शुक्रवारपर्यंत नाही जात आहे. मी काय केलं माहितीये का, सॅटर्डेला सरांना भेटलो, बोललो या विषयावरती. तर मग अल्टिमेटली माझा प्लॅन होता की बाबा आता चॅप्टर तुम्हाला फायनलाइज करून त्याच्यातली टेस्ट आहे. पण हे फायनल नाही की सरांनी कोणत्या बेसिकली टेस्ट सिरीजचा शेड्यूल घेतलेला असतं. ते जर का माझ्याकडे जर असतं तर डेफिनेटली ते तुम्हाला आता सगळं शेड्यूल देऊन टाकलं असतं ते analyze करायला. तेव्हा लाडच नाही. बरं बरं, मी काय म्हणतो माहितीये का, ऍटलिस्ट करण्याचा विचार बघून असेल काय. टाकलाच नाही. जो का कंटेंट सांगितलं त्याला अजिबात स्किप करू नका. क्लिअरली मेन्शन करून देतो. ऑनगोईंग जो काही चालला असतात फिजिक्स केमिस्ट्री बघितलं तर त्या दिवशी सरांनी शेड्यूल टाकलं होतं. शेड्यूल मध्ये लिटरली तुमचे काहीतरी केमिस्ट्री का फिजिक्सचे 3 लेक्चर होते. केमिस्ट्रीचे 3, फिजिक्सचे 2, असे 5 लेक्चर चालू असणार आहेत. म्हणजे डेफिनेटली तुमच्यावरती वर्कलोड खूप जबरदस्त असणार. राईट. आणि प्लस त्याच्यामध्ये काय करायचं, सॅटर्डेच्या एक्झामला आपल्या 8 चॅप्टरचं प्रिपरेशन करून कॉलेज 4 असे मला एक्झाम द्यायची. त्याच्यामध्ये कसं असणार आहे माहिती आहे का, तिथं जर का आपण हे जर बनवलं असतं तर डेफिनेटली त्याच्यामध्ये बॅलन्सिंग करू शकलो असतो की बाबा 2 चॅप्टर जर मोठे असतील 2 चॅप्टर आपलं कोणते छोटे घेतले असते. बट आता ते पॉसिबल नाही बिकॉज ऑफ काय सरांनी बेसिकली तिथे घेतलं असणार. आणि इन जनरल म्हणजे टेस्ट सिरीज अशा मॅच केल्या जातात. Right? 2 चॅप्टर मोठे तर 2 चॅप्टर छोटे घेतले जातात. असते काही ठिकाणी एका दुसऱ्या टेस्टला तुम्हाला लोड येणार आहे की 4 किंवा 5 चॅप्टर मोठे मोठे येते. नो प्रॉब्लेम, अशा एक्सट्रीम कंडिशन मध्ये पण स्वतःला बेसिकली थोडंसं सस्टेन होऊ शकता. यायला पाहिजे असे प्रेशर पण कधी कधी सरप्राईज केस. राईट का, त्याचं प्रिपरेशन तुम्ही आधीपासून थोडं करायला राईट का. इच अँड एव्हरीथिंग जर का तुम्हाला नॉर्मलाइज करून देत करत तुम्ही ते टफ कंडिशन कसं करता का. सो सिम्पल आता आहे पहिली गोष्ट,
ऑर गोईंग कंटेंटला जरा पण कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये. जो काय सिलेबस केमिस्ट्री फिजिक्सचा केलेला असेल त्याचं डेलीचं वर्क डेली जर करत गेला म्हणजे तुमच्यावरती प्रेशर नाही येणार की पहिल्यांदा गोष्ट सांगतो तुम्ही जर का याच्यावरती जरा जरी कॉम्प्रोमाइज केलं आजचं स्टडी करणं आजच्या दिवशी शिकवलेलं तर समजा ते उद्यावरती लोड येणार आहे त्यामुळे काय होतं बायोलॉजीचा बेसिकली स्टडी करताना तुम्हाला प्रेशराईज होतात ठीक आहे और कोण काय झालं आणि बायोलॉजी कधी करू तो सगळं विषय होत आहे भेटू काय करा माहिती का फर्स्ट प्रायोरिटी फॉर ओनली तर काय असणार आहे ऑर्गोइंग करते ते त्यानंतर उद्या टाइम पिरियड तुम्हाला बायोलॉजीला प्रिपेअर करायचं आहे आणि एक जर का शेड्यूल आला असेल तुम्हाला माहित असलं की कोणते चॅप्टर रिझाईन कोणते चॅप्टर किती वास्ट आहेत किती बेसिकली टॉप लेवलला तुम्हाला बायोलॉजीला प्रिपरेशन करायचं आहे तर आपल्यापासूनच करा सॅटर्डे जर तुमचा थर्सडे फ्रायडे आला किंवा फ्रायडे सॅटर्डे आला तर त्याच दिवशी तुम्ही 2-3 चॅप्टर बॅकअपला ठेवा म्हणायचे बायोलॉजीचे इझी एकदमच करायचं होतं तर त्या अदरवाईज की तुम्ही करा तरी घ्याल पण ते होणार नाही सगळं आणि एवढा लोड येणार आहे की त्यामध्ये बायोलॉजीचं एक वेगळं प्रेशर क्रिएट झाल्यामुळं जर ऑर्गोइंग चाललंय तर ते बायोलॉजीची काय रिव्हिजन चाललंय ती चालेल काहीच नाही बघणार सो माझं सिम्पल सगळं म्हणत आहे की तुम्ही ह्या 2 महिन्यासाठी तुमचं विजन क्लिअर करून टाका तुम्हाला बायोलॉजी आता काय करायचं रिव्हिजन करायचं त्या पर्स्पेक्टिव्ह मी बघतो तुमच्या आता मार्क्स कसे येतील कसे त्याच्याशी काही नाही अल्टिमेट एक्झामला तुम्ही फुल्ली प्रिपेअर्ड जाऊन बेसिकली एक्झामला बसणं गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्हाला इथूनच सुरुवात करायची आहे त्यामुळे इथं सिरियसली वर्क केलं बायोलॉजीसाठी तर डेफिनेटली लास्ट 2 मिनिटं पण मदत करणार आहे बट ऑल पण नाही बायोलॉजी पण नाही काहीच नाही पण ऍट द एंड पण प्रेशराईज होऊन ते एक्झामला बसतात काहीच होतं फर्स्ट प्रायोरिटी ऑनगोईंग सेकंड प्रायोरिटी एक्झामसाठी आणि आता सगळं थरोली प्रिपेअर करून टाका 2 महिने लिटरली समोर तुम्ही स्वतःला इतकं कॉम्प्रोमाइज करा की पात्र चेक करायचं त्याच्या बाबतीत झोपेच्या बाबतीत टाइमपास करायच्या बाबतीत युट्यूबच्या बाबतीत जे काय असतं ना सगळ्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करा आणि फुल्ली फोकस ऑन स्टडी तर 2 महिने जितकं चांगलं तुम्ही प्रिपरेशन करणार तितका चांगला रिझल्ट कॅरेक्टर समजून तुमचा नाही गेला तर इथं तुम्ही जरा चिल राहिला भाव दिला पण तसं होते बघा कारण की 4 महिने गेले जातात राईट ना आता उरलेले बेसिकली 2 महिने असतात त्याला जर प्रिपेअर केलं तर ऍटलिस्ट तुम्ही जे काही ड्रीम म्हणजे डिसाईड केले त्याच्या आसपास तरी पोहोचा तर आता जसं रिलॅक्स आहे तसं पण त्यावेळी रिलॅक्स राहिला तर काय होत नसते मग ठीक आहे प्रिपरेशन चांगलं करा ते 2 महिने अजिबात कॉम्प्रोमाइज करून घरी जायचा अजिबात प्लॅन करू नका घरी गेला तर 2 दिवस कधी जाते तुमचं तुम्हाला कळत नाही आजारी जर पडण्याच्या भानगडीत पडू नका मस्त तरी खाऊन पिऊन घ्या चांगले एकदम प्रिपरेशन करा ओके फिजिक्स केमिस्ट्रीचा एवढा कंटेंट जेव्हा होत राहणार आहेत ना खरंच बर्डन वाटणार आहे पण अजिबात बर्डन घेण्यासारखं तुम्ही स्वतःला म्हणजे ते प्रेशराईज तेवढं येऊच दे नका बर्डन तुमच्यावरती येऊच देऊ नका टीचिंग केलं त्या दिवशी सगळा कन्सेप्ट क्लिअर त्या दिवशी क्वेश्चन चालू क्लिअर म्हणजे दुसऱ्या दिवशी पण फ्रेश तुम्ही काहीतरी करू शकता अदरवाईज पॉसिबल आणि कंपल्सरी काय करावं माहिती का तिन्ही सब्जेक्टचे टार्गेट आणि टाइम डिसाईड करून ठेवा मला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीला किती टाइम द्यायचं रेग्युलरली जर मला डिस्प्ले करायचं तर का बायोलॉजी क्वेश्चन सॉल्व्हिंग नाही करायची पण एनसीआरटी तरी रेग्युलरली मला रीड करायचे कन्सेप्ट तरी मला रिवाइज करायचे शॉर्ट नोट्स तरी मला रिवाइज करायचे त्याचं तरी टार्गेट सेट करून ठेवा आणि फिजिक्स केमिस्ट्री क्वेश्चन कंपल्सरी रेग्युलरली सॉल्व्ह करा तर तुमचे कन्सेप्ट चांगले होतील तर अदरवाईज काय नाही बायोलॉजीला कसं मला थोडी प्रॅक्टिस कमी केली तर नो इश्यू मला कन्सेप्ट आठवली फटाफट फटाफट तुम्ही सॉल्व्ह करून पुढे निघालो फिजिक्स केमिस्ट्री तसं नाही होणार आहे ऑनगोईंग कंटेंटला रेग्युलरली करण्यासाठी समजा प्रिपेअर करा ओके बट कंपल्सरी तिन्ही सब्जेक्टला टाइम द्या कुठून काढायचं आहे तुमचं ओन ती बेसिक चॉईस असणार आहे त्यामुळं आजच्या आज झोपण्याच्या आधी आज काय करायचं किंवा पुढच्या 2 महिन्याचं शेड्यूल करून टाका संडे असो मंडे असो थर्सडे असो टेस्ट असो आणि काय विषय असो डझंट मॅटर उठण्याचं टायमिंग हे झोपण्याचं टायमिंग हे हे एक जर तुम्ही फिक्स करून टाकलं ना उठण्याचं झोपण्याचं टायमिंग बाकी सगळं तुमचं बॅलन्स होत आज बेसिकली अभ्यास होता म्हणून 12, 1, 2 वाजता झोपलो दुसऱ्या दिवशी मला अभ्यास होता 11 वाजता झोपलो राईट नंतर काय होते लेट झोपलो होतो म्हणून लेट उठलो त्या दिवशी लेट उठलो नाही का लेट झोपलो होतो किंवा लवकर झोपलो होतो त्यामुळे लवकर उठलो असं काय करायचं फिक्स टाइम करा असं किती नसलं की पण अभ्यास करायला टाइम नसणार आहे असणार आहे 100% असणार आहे त्यामुळे फिक्स टाइम झोपण्याचं फिक्स टाइम उठण्याचं सगळ्या गोष्टी जातील तिन्ही सब्जेक्टला गॅरेंटेड सांगतो तुम्हाला टाइम उठून जाईल नाही का पण असं पण नाही की बाबा सर मी 10 वाजता झोपणार आणि 6 वाजता उठणार फिक्स टाइम 8 तास जो कंपल्सरी चालणार अजिबात नो कॉम्प्रोमाइज सर्वच कॉम्प्रोमाइज ठीक आहे आयडियली हा जो टाइम पिरियड आहे त्याच्यामध्ये 5 ते 6 तास सफिशियंट आहे म्हणतो ठीक आहे 5 ते 6 प्रॅक्टिस करा ते 2 दिवस हे 2 महिने
देन त्यानंतर लिटरल्स होतो. पुढचा जो 1 महिना असणार आहे मार्चवाला, तो जरा टफ जाणार आहे. एप्रिलमध्ये जस्ट एफ एल द्यायचे, त्यामुळे तुम्ही तिथे 6 तासाची झोप काढली तरी चालेल. हे दोन बॅच टू बॅच फायनल्स. ओके, चलो ते ऑफिशियल सिलेबस संपलेला आहे. उद्यापासून आपले काही लेक्चर लागणार नाही, बट काय हवाखाली